जय जय यादव कुल दीपका त्रिभुवन जन हृदय प्रकाशका अंतःकरण चतुष्ट चालका दारुका यंत्रणेसी. ओम श्री गणेशाय नमः. या ठिकाणी ग्रंथकर्ते असं म्हणतात की सगळ्या विश्वाचा करता असलेला, सगळ्या संतांचा आराध्य दैवत असलेल्या आणि सर्व चराचराचा निर्माण करता ही परमेश्वर आहे. आम्ही जगाने तू जगदीश्वर नाही द्वैत भेद विकार तुची नटलाशी चराचर कनकटकन्येसी. आता तो काय तो सगळ्या त्रिभुवनामध्ये भरून उरलेला आहेस. आम्ही जन आहोत, सर्वसामान्य माणसं आहोत, परंतु तू या सगळ्यांचा करता करता तूच आहेस. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये तूच भरून उरलेला परमेश्वर आहेस. मित्र आणि रश्मी देक स्फुल्लिंग आणि दाहक तैसा तो सर्वात श्रेष्ठ एक लोह खळगण्यासी. आणि तो कसा आहे तर लोखंडामध्ये खडकामध्ये जसं लोखंड असं सोनं असतं, पण त्याच्यामध्ये वास करणारा तू परमेश्वर आहेस. म्हणजे या त्रिभुवनामध्ये जसं सूर्य आहे, सूर्याची किरणं आहेत, याचा सगळा करता करता तू आहेस. धातू आणि पात्र तंतू आणि वस्त्र की तरंग आणि निरतैसा श्रीधर व्यापक तू सगळीकडे व्यापून उरलेला आहेस. ज्याप्रमाणे कापूस असतो आणि कापसामध्ये तंतू असतो, त्याप्रमाणे जसं सागर असतो सागरामध्ये धातू असतो, अशा प्रकारे तू सर्वत्र व्यापलेला आहेस. मधु संहारका यादवेंद्रा मुरहरा श्री कुच दुर्ग विहारा कालिया मर्दना गुण समुद्रा ब्रह्मानंदा यातिराया. आणि ब्रह्मांडाला आनंद देणाऱ्या, वेगवेगळ्या राक्षसांचा निपात करणारा आणि आपल्या भक्तांचं रक्षण करणाऱ्या परमेश्वर. तुझे चरित्र तुची बोले यावळी गोकुळी काय वर्तले ते कृष्ण परब्रह्म सावळे अवतरले प्रत्यक्ष भक्त काजा. आणि तू तुझं चरित्र हे तूच वधवून घेणार आहेस. आम्ही निमित्त मात्र आहोत, कारण आम्हाला बुद्धी देणारा, आमच्याकडून वधवून घेणारा तूच आहेस. आणि या गोकुळवासियांचं काय भाग्य थोर, काय नशीब थोर, या ठिकाणी त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी किंवा त्यांचं दोष निवारण करण्यासाठी तू त्या ठिकाणी अवतार घेतलास. एकादश अध्यायाचे कथन केले दुर्धर कालिया मर्दन द्वादश गावे महाअग्न हरी प्राशून अक्षयी. आणि आपण कालच्या अध्यायामध्ये थोडंसं ऐकलेली कथा आहे. कालियाचं कसं मर्दन केलं, त्याचा कसा संहार केला आणि 12 कोस इतका अग्नी वडवांना पेटला होता, डोंगर पेटला होता, तो सगळा त्या गवळ्यांना डोळे झाकायला लावून तू कसं गिळलास याची कथा आपण काल ऐकली. प्रातःकाळी एकेदिनी हरी समीप येऊनी नंदराणी कोमल हस्ते करुनी थापटोनी उठवीत. आणि असंच आणखीन एक वेळेस त्या नंदराजाची राणी असलेली यशोदा झोपलेल्या श्रीकृष्णाला सकाळ झालेली आहे आणि त्याला थापटून जागी करते. उठी उठी माझी आई सावळे राजसे कृष्णाबाई रात्री वनेत्रा वदन दुही वना जाई राजसा. आणि तू माझं नेत्र आहेस, माझा करता करीत आहेस, माझं निधान आहेस, माझा ठेवा आहेस. हे श्रीकृष्णा उठ. आणि आता जंगलामध्ये किंवा वनामध्ये गुरे घेऊन जायची तुझी वेळ झालेली आहे. उदय आला चंड किरण ताटी वाढिले दद्योधन वना जाई जेवण गाई घेऊन कानया. आणि तुला ताट वाढून तयार ठेवले, हे दूध वाढलेलं आहे, जेवण कर. आणि आता दिवस निघायची वेळ झालेली आहे, जनावरं घेऊन तू रानात जा, अशी ती यशोदा श्रीकृष्णाला बोल. माया लागवी ते समयी उठून या देई जांभई मातेने धरेला हृदय वदन चुंबी प्रीतीने. आता कंटाळून झोपी गेलेलं बाळ जरा थापटून उठवावं. आळोक पिळोक दिलं, उठलं आणि त्यानं आपल्या हृदयाशी त्या यशोदेनं श्रीकृष्णाला कवटाळून धरलेलं आहे. इंद्राधिका दृष्टीनं पडती चरण त्याचे यशोदा धुतशे वदन कपाळी देखील रेखीला चंदन उटी दिधली सर्वांगी. आता 33 कोटी देवादिकांचा देव असलेला इंद्र त्यानं तपश्चर्या करून थकला, परंतु त्याला कधी भाग्य असं लाभलेलं नाही आणि त्याचे पाय बघायला भेटले नाहीत, परंतु त्या श्रीकृष्णाचं तोंड धुवायचं भाग्य नशीब त्या यशोदेच्या नशिबी आलेलं आहे. ऐसा पूजेला यादवेंद्र तैसाची रोहिणीने अर्चेला बळीभद्र पदके माळा परिकर दोघा कंठी शोभती. आणि दोघांनाही म्हणजे जसं यशोदेनं आपल्या श्रीकृष्णाला उठवलं, त्याचं तोंड धुवून तयार केलं, तशाच प्रकारे रोहिणीनं त्या बळीरामालाही तयार केलेलं आहे. आणि दोघे आपल्या गळ्यामध्ये कंठमाळा घालून आता गाई घेऊन रानात जायला तयार झालेले आहेत. प्रत्यक्ष ते शेषनारायण बाहेर आले जेवण मुरली वाजविता चहूकडून गाई गोप मिळाले. आणि त्या ठिकाणी ही दोघं जण आपल्या घरामध्ये जेवण वगैरे केले आहेत, अंगणात आले आणि बासरी वाजवायला सुरू केल्याबरोबर त्या गावातले सगळे गवळी गुरं घेऊन आपली जमा झालेली आहेत. तव गवळी मिळाली असंख्यात नंद त्याशी विचार करीत म्हणती पूजावा शचिनाथ मेघ समस्त याती. आणि त्यावेळेस हा आनंद राजा सगळ्यांना त्यांना सांगायला लागलेला आहे की बाबा तुम्ही या ठिकाणी जाता, परंतु त्या ठिकाणी मेघांची म्हणजे ज्यांना आपल्याला काय पाऊस द्यावा, आपली पृथ्वी सुजलाम सुफलाम व्हावी आणि त्याची आपण पूजा करावी, असं तो नंदराजा त्या सगळ्या पोरांना सांगत आहे. करावाजी महायज्ञ ते ऐकून जगनमोहन नंदास पुषे नारायण हास्यवदन करून या. आता अशा प्रकारचा तुम्ही काहीतरी यत्न करा ज्याच्यामुळे पाऊस पाणी सगळं सुख होईल. त्यावेळेस असं नंदराजाने त्या सगळ्या गवळ्यांच्या पोराला सांगितलं. श्रीकृष्ण हसायला लागला, अरे यज्ञ माझ्यासाठी करायचा आहे, मी त्या यज्ञाचा करता करीत असलेला
त्याला तेवढं हसू येऊ लागलं. कासयाचा करिता विचार पूजा सामग्री मिळविली अपार नंदमने सहस्रनेत्र प्रतिवर्षी पूजित असो. अरे आम्ही दर वर्षाला त्या पर्वताची त्या मेघराजाची आम्ही पूजा करतो दरवर्षी. त्याच्यासाठी सगळं साहित्य वगैरे गोळा केले असा नंदराजा त्या श्रीकृष्णाला सांगतोय. तो मेघवृष्टी करी धरणी तेने वाचती सर्व प्राणी तृण जीवन गायी लागून यथेष्ट अवनी होत आणि दर असे. वर्षाला आम्ही एक यज्ञ करीत असतो. तो यज्ञ केल्यानंतर पाऊस पडतो, डोंगर फुलतो, हिरवा चारा येतो आणि जनावरं पशुपक्षी या सगळ्यांना जीवदान मिळतं. अशा प्रकारचा कार्यक्रम दर वर्षाचा आमचा असतो असं नंदराजा सांगू लागला. अष्टादश धान्य षडश तेने होतीशी बहुत वश इंद्रावनी विशेष श्रेष्ठ नसे दुसरा. आणि या इंद्रदेवांचा वर्षाव पावसाचा वर्षाव त्याच्या कृपेनं झाल्यानंतर त्याच्याशिवाय दुसरं दैवत नाही. आणि या यज्ञामुळं या ठिकाणी सर्वांना सुख 18 पगड वेगवेगळ्या प्रकारचं धान्य या ठिकाणी उत्पन्न होतं. पुराण पुरुष गोकुळे अवतरला तो पाक शासने गर्व केला अहंपणेची व्यापीला जन्म अहंकारे करून या. आणि तो पाकशासन असेल ना इंद्रदेव त्यानं सुद्धा थोडासा गर्व केला. या ठिकाणी श्रीकृष्ण अवतरलाय आणि तो काय करतो की पाहायचं त्याने ठरवलं. 5वे वर्षी वत्सहरण करी कमलोद्भव येऊन केले त्याचे गर्वच्छेदन रूपे अपार दावनिया. आता मागच्या अध्यायात आपण एका ठिकाणी पाहिलंय की ब्रह्मदेव असलेला मी सृष्टीचा करता करत आहे म्हणून त्याला थोडा गर्व आला होता. आणि त्यानं सगळी गोकुळातली गायीबरोबर कशी लपवून ठेवली होती, गवळ्याची पोरं कशी लपवून ठेवली होती, तशाच प्रकारे या ठिकाणी गर्व निर्माण झालेला. 6वे वर्षी कालियामर्दन 7व्यात गोवर्धन धारण सहस्राक्षाचे गर्वहरण याच मिशे मांडिले. आणि याच्याप्रमाणेच वेगवेगळे राक्षस असलेली कालिया असलेला ज्यांच्या मनामध्ये मी मोठा मी शहाणा असा जसा गर्व येत होता त्या प्रत्येकाचं गर्वहरण श्रीकृष्णानं कशा प्रकारे केलं ते आपण पाहिलेलं आहे. असो नवस म्हणे वज्रभूषण काय आहे इंद्राधीन आपुलाल्या कर्मी करून प्राणी वर्तती संसारी. आणि असा का परमेश्वर आहे की इंद्र आहे देवादिकांचा देव आणि त्याच्या कृपेनं वर्षा होतो आणि या सगळ्या सृष्टीचं पालनपोषण होतं. ज्यांचे पूर्वकर्म उत्तम नाही त्यास अखंडल करील काही विपरीत नव्हे कदाही ब्रह्मादिका कर्म ते. आता ज्याचं कर्मच ओढवलंय त्याला कोणीही काय करू शकत नाही. म्हणजे आपल्या कर्मात जशा प्रकारे लिहिलेलं आहे तसं घडत असतं. देवादिकांना सुद्धा हे कर्म चुकलेलं नाही तेव्हा परीक्षा बघणाराची फजिती कशी होत आली ते आपण वेगवेगळ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. उत्तम कर्मे उत्तम फळ प्राप्त ते शक्राशी नव्हे उपरीत आपले सत्कर्म पूर्वकृत देव सत्य तोची पय. आणि प्रत्येकाने आपलं नशीब आजमावावं, आपलं कर्म असेल चांगलं ठेवावं. कर्माची फळं भोगावी लागतात. कर्म कधीही चुकत नाही. असं सत्कर्म नेहमी करत राहावं. आपले जे दुष्कर्म त्याचे नाव काळ यम सुख दुःख फळे परम कर्मा कर्म भोगावे. आणि कर्माची फळे भोगावी लागतात. चांगलं कर्म केलं तर चांगली फळं भोगावी लागतात, वाईट कर्म केलं तर वाईट फळं भोगावी लागतात. यम वगैरे त्याची शिक्षा करायला त्या परमेश्वरानं तयार करून ठेवले आपण असतात. जे केले बीजारोपण तोचे अंकुर जेत तर तरुण तैसे आपलाल्या कर्मे करून जन्म मरण प्राणिया. आपल्या मरणातून जन्मातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. जसं पेरावं तसं उगवतं त्याप्रमाणे, जसे कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला भोग भोगावे लागतात. आपल्याची पूर्वकर्मे करून इंद्र आरूढला राज्यासनी कर्म ब्रह्मादिका लागून न सुटेची निर्धारे. आता ब्रह्मदेवाला त्याचबरोबर इंद्राला यांना सुद्धा आपलं कर्म असेल ना ते काही चुकलेलं नाही. त्या कर्माची फळं देवादिकांना सुद्धा भोगावी लागली आहेत. त्याचा आपण मागोवा घ्यावा आणि आपण कसलं कर्म करावं हे आपल्या विचारानं आपण ठरवावं. तरी एक ऐका सत्यवचन पूजा गाय आणि ब्राह्मण ह्याची सामग्री निहून आरच्या गोवर्धन प्रीतीने. आणि याच्यासाठी बाबा कर्म करावं लागतं, चांगलं करावं लागतं. तेव्हा त्या नंदराजानं सांगितलं की सगळं पूजेचं साहित्य आहे ते घेऊन जावा आणि त्या गोवर्धन पर्वताच्या ठिकाणी जो इंद्रदेव आहे त्याला आपल्याला पाऊस पाडेल या ठिकाणी यथोचित अशा प्रकारची त्याची पूजा अर्चा करा असं सांगू लागलेलं आहे. आमच्या गायी तेथे चरती तरी तो पर्वत पुजावा निश्चित बुद्धीचा चालक श्रीपती मानले चित्ती सर्वांच्या. आणि मग त्या ठिकाणी ज्या जंगलामध्ये ज्या डोंगरावर आपल्या गायी वगैरे चरतात त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारे संकट येऊ नये, सुख मिळावं लाभावं म्हणून त्या पर्वताची आपण सर्वांनी यथासांग पूजा करावी असं सर्वांनी मान्य केलं. कुटुंबासहित गवळी निघाले लक्षानुलक्ष गाडे भरिले नंदराणी तहे वेळे निघे सकळ स्त्रियासह. आणि त्यावेळेस नंदाच्या राण्या असलेल्या यशोदा असलेली सगळेच निघाले आहेत. गाड्याच्या गाड्या भरून दही दूध तूप जे काही त्या पूजेसाठी लागणारं साहित्य आहे ते सगळं त्या गवळ्याच्या पोराने वगैरे घेतलं आणि त्या गोवर्धनाची पूजा करण्यासाठी निघालेली आहे. वत्सा समवेत गोभार त्याची पंते जाती समग्र नंद निघाला सत्वर करीत गजर वाद्यांचा. आणि हा राजा आहे. राजा डोले आणि दर हाले त्याप्रमाणे सगळ्या पूजेचं साहित्य वगैरे बरोबर घेतलेलं आहे. सगळ्या गळ्याने आपली गुरं बरोबर घेतलेली आहेत आणि वाजत गाजत
आता त्या गोवर्धन पर्वताकडे ही सगळी गोकुळची लोक चाललेली आहेत. पुढे जाती गोभार मागे गोपाळा समवेत श्रीधर त्या मागे शकट समग्र बरी बैसल्या गवळणी. आता आधी पुढे चाललेले आहेत ते गवळ पोरं चाललेले आहेत, त्याच्या पुढे गुरं चाललेली आहेत, त्याच्या मागे सगळे गवळी चाललेले आहेत आणि त्याच्या मागे असलेल्या पालख्या वगैरे तयार करून त्या ठिकाणी गवळणी बसून त्या ठिकाणी गोवर्धन पर्वताकडे निघालेले आहेत. की त्या उतरल्या देवांगना किंवा आल्या नागकन्या तैशा त्या खंजरी टनयना मिरवत जाती उल्हास. आणि तशा प्रकारे त्या देवांगना याव्यात, स्वर्गातल्या अप्सरा याव्यात, नागकन्या याव्यात, अशा त्या सगळ्या सुशोभित असलेल्या सुंदर असलेल्या गवळणी या गोवर्धन पर्वताची पूजा करण्यासाठी निघाल्या. दधी घृत नवनीत अन्नाचे गाडी भरले समस्त तो मूर्तिमंत गोवर्धन दिसत कृष्ण दावित सर्वासी. आणि मग या सगळ्या लवाजनासहित पूजेचं साहित्य घेऊन हे सगळ्या गोकुळच्या नर नारी जनावर गोकुळ वाशी असलेले सगळे गवळी पोरं निघालेले आहेत. त्यावेळी श्रीकृष्णाने लांबून दाखवलं बाबा आता हा बघा गोवर्धन पर्वत आणि याची आपल्याला पूजा करायची आहे. सकाळाने गोवर्धन पूजेला अण्णांचा पर्वत पुढे केला आपल्या हाती ते वेळा गोवर्धन जेवी तसे. आणि त्यावेळेस परमेश्वर स्वतः वाढायला लागल्यानंतर काय अडचण आहे, त्या ठिकाणी त्या गोवर्धन पर्वतानं सुद्धा मानवी रूप घेतल्यासारखं घेतलं आणि त्या गवळ्याने आणलेली सिधा सामग्री आहे ती सगळी स्वतः तो खाऊ लागलेला आहे. विशाळ पुरुष बैसला गवळ्या विस्मय वाटला कोणाशी न कळे हरिलीला आपण नटला स्वरूप ते. आता त्या ठिकाणी तो पर्वत निर्जीव असतो परंतु तो जिवंत कसा झाला, महाविक्राळ अशा प्रकारचं रूप असेल तो राजा तिथं कोणीतरी व्यक्ती बसलेली आहे आणि तीच त्या सगळे पूजे साहित्य असेल ती जेवायला गेले खायला गेले. लोकांना विस्मय वाटला सगळ्या त्या गवळ्याच्या पोरांना किंवा आता असं तर कधी घडलेलं नाही. परमेश्वर श्रीकृष्ण असलेला आपल्या बरोबर आहे, तो काय लीला दाखवेल आणि काय चमत्कार करेल हे काही त्यांना समजेना. सर्व अशी म्हणे मनमोहन पहा कैसा जेवी गोवर्धन तुम्ही उगेचे अन्य जाळून व्यर्थ यत्न करीत असा. अरे बाबा बघा म्हणजे तो गोवर्धन पर्वत असलेला दरवर्षी तुम्ही काय करत होते, यज्ञ करीत होता, त्या यज्ञामध्ये दही दूध तूप टाकून सगळं जाळून टाकत होता. परंतु हा गोवर्धन साक्षात मानवा स्वरूप धरून या ठिकाणी कसं अगदी आपण आणलेलं सगळं खायला लागलेलं आहे. वेस्ट जाणारं अन्न खायला लागलं ते कोण खायला लागलं ते लक्षात यायला लागलं. या उपरी गायीची पूजा करीती सकळ जन भोजने सारिती सुगंध चंदन चर्चिती गवळी एकमेका ते. आणि तेव्हा त्या सगळ्या गायींना सुद्धा त्या ठिकाणी भोजन दिलंय, चारा घातलेला आहे. सगळे गवळी जेवून तृप्त झालेले आहेत, एकमेकाला चंदनाची उटी वगैरे लावून आनंद व्यक्त करू लागलेले आहेत. किंचित उरला दिनमणी मग बोले चक्रपाणी आता गोवर्धनाशी प्रदक्षिणा करून मग गोकुळा चलावे. आता ही अट्टासांग पूजा झाली आहे, आता तो गोवर्धन जीवनही तृप्त झालाय, दिवस मावळ्याची वेळ झालेली आहे. श्रीकृष्णाने सगळ्याला सांगितलं बाबा आपण आता सगळ्यांनी मिळून या गोवर्धन पर्वताला एक प्रदक्षिणा घालू आणि आपल्या गोकुळाला परत जाऊ. सिद्ध झाले सकळ जन शकटावरी आरोहण करून गोपाळ गाय आदी करून करीती प्रदक्षिणा समुद्र. आता सगळेजण त्या ठिकाणी आपापली वाहनं घेतलेली आहेत, गवळ्याने आपल्या सगळ्या गायी घेतलेल्या आहेत आणि त्या गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालेले आहेत. कृष्णाशी मध्ये वेष्टून गोप करिता ते कीर्तन तो उत्साह ते कोण मनी क्षोभला सहस्राक्ष. आता त्या ठिकाणी त्या गोवर्धन पर्वताची अशी पूजा केली, सगळेजण त्या गोवर्धन पर्वताला फेऱ्या मारा लागलेले आहेत. आता माझ्या अगोदर जर याची सगळी पूजा अर्चा होत असेल तर त्या इंद्राला ते काही बोलवलं नाही. म्हणलं मला जे काही पूजा अर्चा करायची असेल, मी पाऊस पाडणारा, मी गोवर्धन पर्वत हिरवागार करणारा, परंतु माझ्या परस्परेच आणि त्या पर्वताचीच पूजा मांडली आहे. त्या इंद्रदेवाला काही ते बघवलं नाही. प्रळय मेघाच्या तोडीला श्रंखला तयाशी आज्ञा देत ते वेळा म्हणे वर्षोनी या चंडशिळा सर्व ही मारा वज्रवाशी. आता मला पूजा अर्चा द्यायच्या ह्यांचे आणि परस्पर कार्यक्रम सुरू केला, म्हणजे इंद्राला काही बघवलं नाही. त्यानं सगळ्या मेघांना वगैरे आदेश दिला किंवा त्या ठिकाणी नुसत्या पर्वतात पाऊसच नाही, शिळा पर्वत अशा प्रकारचा वर्षाव त्या पर्वतावर करा असं त्या इंद्रदेवानं आदेश दिला. गवळी माजले समस्त मजन देखील लेखी उन्मत करावा समस्तांचा घात कृष्णा समवेत आताची. आता तो श्रीकृष्ण असलेला तो माजलाय म्हणजे मला पूजा अर्चा करायची आपल्या पण परस्पर करायला, तेव्हा या सगळ्यावर अशा वर्षाव करा दगडांचा पाषाणाचा, ही सगळे गवळे असलेले सगळे त्या श्रीकृष्णासहित मारून टाका असं त्यानं सांगून टाकलं. तामस गुन्हे इंद्र वेष्टीला हरीचा प्रताप नेनिवेची त्याला असंभावे मे गोवळला एकाएकी चहूकडे. आता त्या इंद्रदेवाला काय माहिती, सृष्टीचा करता करीत असल्या तो विष्णू परमात्मा आहे आणि त्या विष्णू परमात्मानेच या ठिकाणी श्रीकृष्णाचा अवतार घेतलाय. तो काय करेल काय सांगता येत नाही. गर्वानं तुंबलेला हा इंद्रदेव त्या ठिकाणी श्रीकृष्णाने लीला दाखवायला सुरू. हस्ती शुंडे ऐशा दारा नभिहुनी सुटल्या सैरावैरा त्यात वर्षो लागल्या चंडधारा पडते आणि वारा सौदामिनी. आता असं अकराळी विकराळी विजा कडकडायला लागले, ढग गरजायला लागलेले आहेत, हत्तीच्या सोंडासारखी एक एक धार पडायला लागली,
पाऊस त्या ठिकाणी त्या गोवर्धन पर्वतावर पडू लागला. चौकुळणी पूर चालले तुंबळ बुडाले न दिशे कोठे गोकुळ जैसे समुद्रात पडले ढेकुळ मग ते कोठे पाहावे. आता असा मोठा सोसाट्याचा वारा सुटला, पाऊस पडायला लागला, एखादा ढेकळाचा खडा समुद्रात पडल्यावर तो कुठे विखरून जाईल. तशा प्रकारे सगळं गोकुळ वगैरे त्या पाण्यात बुडून गेले की काय अशी भीती सर्वांना वाटू लागली. थरथरा कापते सर्वजण गारा मस्तकावरी पडती ऊन गवळणी बाळाशी पोटी धरून आक्रंदती ते दवा. आता असा मुसळधार पाऊस पडायला लागलेला आहे, सगळीकडे हाहाकार उठला. गवळी सगळे घाबरून गेले. त्या गवळणीने आपली आपली लहान बाळ आपल्या हृदयाशी कवटाळून धरली आहे. कडकडोनी वर्षता चपला महाप्रलय गोळ्या ओढवला मग दिन वदनी ते वेळा धावा मांडीला सकळानी. आता त्या विजा कडकडा लागलेल्या आहेत, जीव जायची सगळ्याची वेळ आली. निर्वाणीच्या क्षणी देव आठवतो. या सगळ्या गवळ्यांच्या पुराणावर देव आठवायला लागला. त्यांनी सगळ्यांनी म्हणून परमेश्वराचा धावा सुरू केला. कृषी एक पुढीती हाका हे दिनबंधू वैकुंठ पालका हे अनाथनाथा जगत दुधारका प्रीती आपली सांभाळे. आणि तू कसा आहेस तर भक्तांचं पालन पोषण करणार आहेस, दीनबंधू आहेस, गोरगरिबांचं रक्षण करणार आहेस, जगाचं पालन पोषण करणार आहेस, हे परमेश्वरा धाव. अशा प्रकारचा धावा त्यांनी सुरू केला. इंद्रे मांडीला प्रळय फार तू जरी न धावशी श्रीकर धर तुझे कृपेचे निकेतन थोर करून आम्हा रक्षिका. आता तुझ्या कृपेच्या सागरानं, तुझ्या कृपेच्या आशीर्वादानं इंद्र कोपलाय आमच्यावर, त्याच्यापासून आमची काहीतरी सुटका कर, रक्षण कर. असा सगळ्या गवळ्यांनी श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. कोठे ठाव नाही लपावया धाव धाव भक्त कैवारिया गाईच्या काशेरी गोनिया वत्से लपती पोटातळी. आता सगळे ती थरथरा कापायला लागली, गाईच्या पोटाखाली लपायला लागली. वत्सल असलेला, प्रेमळ असलेले श्रीकृष्णा किंवा हे परमेश्वरा तू आता धावून ये. नंद यशोदा गवळणी सवे गवरी टाकून आपले अंग तळी आच्छादिती श्रीरंग रक्षिती भवभंग जगत. आता जगाचा भवसागर नष्ट करणारा, जगाचं पाप नाहीसं करणारा, त्याचं कल्याण करणारा, परंतु इथं मायावी आहे. ते आई बापाला कुठलं कळतं हे परमेश्वर आहे काय ते. लाघवी प्रमाणात तो नंद राजा, त्याचबरोबर त्याची असलेली यशोदा माता वेगवेगळ्या प्रकारचे कापड वगैरे टाकून त्या श्रीकृष्णाला सुरक्षितपणे ठेवायचा प्रयत्न करू लागला. अनंत ब्रह्मांडाचे पांघरून जो माया चक्र चाळक निरंजन त्यास निजांगा खाली घालून गवळी जन झाकीते. आता तो कसा आहे, सगळ्या जगाचं पांघरून आहे, विश्वाचं पांघरून त्याच्या हातात आहे, त्याला कशाला पांघरून लागते. परंतु सगळ्या गवळ्याने बाबा आपला करता करीत असलेला श्रीकृष्ण वाचला पाहिजे म्हणून सगळे त्याच्यावर सावली करू लागलेले आहेत. यशोदा करी रुदना कैशी वाचवू शकत जीवना मग तो वैकुंठीचा राणा काय करिता झाला. आता यशोदेला सुद्धा शोक वाटू लागला, दुःख वाटू लागलं. आता एवढ्या अकरा विकळा याच्यामध्ये मी त्या श्रीकृष्णाला वाचवू कसं. तेव्हा श्रीकृष्ण असलेला, जगाचा पालन पोषण असलेला, करता करिता काय करतो पहा. जो इंद्राचा इंद्र तत्वता, जो हरविदिशी निर्माण करता, जो प्रळयकाळी शास्ता, तो गवळी या नाभिमुनी तसे. अरे बाबा तुम्ही कसं आहे त्यानं सांगितलं श्रीकृष्णानं. तो कोण आहे, ब्रह्मदेवाचा निर्माण करता, ज्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला म्हणजे इंद्रपुताला आला. त्याच्यात 33 कोटी देव ज्याच्या अंकित आहेत. अशा प्रकारचा श्रीकृष्ण त्या ठिकाणी धीर धरा, कुणी घाबरू नका असं सगळ्या गवळ्यांना सांगू लागला. निज भक्त कैवारे ते वेळा धावनी गोवर्धन उचलीला गवळी अशी म्हणजे सावळा तळी अरे सर्वही. आता अशा प्रकारचं त्या श्रीकृष्णानं कला दाखवली. तेवढं होतं ते लहान बाळ, परंतु त्यानं तर असं तो गोवर्धन पर्वत उचलला, आपल्या हातावर घेतला आणि सगळ्या गवळ्यांना त्या पोरांना सांगितलं आता सगळे खाली या, लपायाच्या खाली. गोवर्धनाखाली समग्र आले नरनारी गोभार पर्वत रुंदावला थोर जीव समग्र झाकिले. आता तेवढा पर्वत असलेला, परंतु त्याच्या खाली ती सगळी गवळ्याची पोरं गोरव कुठली मात येते. श्रीकृष्ण आपल्या लिलेनं, आपल्या कौतुकानं तो पर्वत सुद्धा मोठा केला आणि सगळ्या गवळ्यावर, त्या गाई गुरावर सावली त्यानं तयार केली. अद्भुत हरीची करणे जीवनावरी धरली धरली शेष कुर्माधिका लागुनी चक्रपाणी आधार. आता करता करिता परमेश्वर तो काय करू शकत नाही. ही पृथ्वी असलेली आपल्या शिरेवर धरलेली आहे. कधी तो कुर्माचा अवतार घेतला, कधी मत्स्याचा अवतार घेतला. ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर, या मानवी जातीवर संकट आलं त्या वेळेस त्यानं अवतार घेऊन यांचं रक्षण करायचा प्रयत्न केला. त्याच परमेश्वरानं श्रीकृष्ण रूप धारण करून हा पर्वत उचलून सगळ्याला आधार दिला. उभविला ब्रह्मांडाचा डेरा स्तंभ न त्याची अंबर आवडगण मित्र रोहिणीवरा वायू चक्रीगा. आता सगळ्यांचं चालन वलन तोच करतो. सूर्य उगवतो, चंद्र उगवतो. या त्रिभुवनाला टेका कोणी दिलाय, आकाश कुठं टेकल्यासारखं दिसत नाही. त्याच्याच आधारावर हे आकाश ब्रह्मांड सुद्धा तरतं. असा तो विष्णू परमात्मा भू श्रीकृष्ण रूपाने काय करतोय. भू आप अनल अनिला निराळ याशी परस्परे वैर केवळ अति मित्रत्वे वर्तते सकळ श्री घन निळ प्रतापे. आणि परमेश्वराच्या कृपेनेच कुणाचं शत्रुत्व निर्माण करायचं त्याच्या हातात आहे, कुणाचं मित्रत्व निर्माण करायचं त्याच्या हातात आहे.
चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट शिक्षा कशी द्यायची आणि चांगल्याचं रक्षण कसं करायचं असा सर्वसंग परिपूर्ण गुणाने युक्त असलेला परमेश्वर. सप्तावरण हे ब्रह्मांड माझे सांठवले सकळ पिंड ऐशा ब्रह्मांड बरी उदंड रची प्रचंड मायाची. आणि मायावी रूपानं काय करतो तो अशी सप्त प्याताळ सगळे ब्रह्मांड विश्व अनेक पृथ्व्या हे सगळं विश्व निर्माण करायचं काम तो करतो. द्वादश गावे अग्नी गिळेला महाविकार कालिया मर्दिला पुतना शिवशिली आवलीला त्याने उचलीला गोवर्धन. आता मागं अनेक कामं केली आहेत. कालियाचं मर्दन केलं, राक्षस मारली, पुतना राक्षसिनीचा कसा वध केला हे सगळं बघितलं आणि आपल्या लिलेनं आपल्या ताकदीनं आपल्या शक्तीनं त्यानं तो गोवर्धन पर्वत उचलला. गोवर्धनाखाली सकळ लोक निवांत राहिली पावले सुख मग तो निज जन प्राण रक्षक वचन काय बोलिला. त्यानंतर सगळ्यांना त्या पर्वताखाली आसरा दिला, कोटा तयार करावा तशा प्रकारे सगळी सुखी झाले. आणि त्यानंतर हा श्रीकृष्ण त्या गवळ्याच्या पोरांना सगळ्यांना काय सांगतो, मने भार बहुत मज झाला अवघे मिळून पर्वत उचला तव दाविनला गवळी यांचा मेळा स्थळी स्थळी उचली ती. तेव्हा मला अरे बाबा तुम्हाला सगळ्याला सावली दिली, मी कुठवर दम काढू म्हणले एकटा हे पर्वत उचलून धरून. तुम्ही सगळेजण या आणि थोडं थोडं टेकन लावा, मला जास्त वजन व्हायला दे असं त्या गवळ्यानं त्यानं बोलवलं. एक मस्तके उचलून देते एक डांगा मुसळे उभारती मध्ये 7 वर्षाची मूर्ती आगाध कीर्ती जयाची. आता आघात कीर्ती असलेलं वय किती 7 वर्षाचं पर्वत उचलायची ताकद. प्रत्येक जण याने कोणी काठीचं टेकन लाव, कोणी मुसळाचं टेकन लाव, काहीतरी कर, कोणी आपलं डोकं द्यायचा प्रयत्न करायला. सगळी गवळी आपल्या आपल्या परीने तो पर्वत उचलून धरायचं आणि श्रीकृष्णावरचं ओझं हलकं करायचा प्रयत्न करू लागले. गवळी बळे बहु उचलती स्वेद पुरे सर्वांगी जाते कष्टे श्वासोच्छ्वास टाकीते हरिस बोलती ते दवा. आता सगळी दमली थकली, सगळेजण घामानं गरज झाली टेकणं देऊ देऊ. परंतु आता ती श्रीकृष्णाला म्हणाले, बाबा आता आम्हाला काही ओझं सोसत नाही, आमचा जीव जायची वेळ आली, आम्ही कासावी चालूय, काहीतरी प्रयत्न कर. आम्ही उचलेले चंड पर्वता तू करांगोळी लावली व्रता आम्ही कासावीस समस्त होता तू हसतोशी गदगदा. अरे बोले तुला काही ओझच पडत नाही म्हणले. आम्ही सगळ्यांनी इकडे टेकणं दिलेले आहेत, उचलून धरल्या पर्वत तू नुसती करंगळी लावलीच आणि हसतोस, आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केलीस आणि तू मात्र निवांत आहेस अशी ती गवळ्याची पूर्ण चेष्टेनं त्या श्रीकृष्णाला बोलतात. तुझी गाई जाणो आम्ही वनमाळी लटकी लावली तो करंगुळी चोरी करून आळी आम्हावरी घालीशी. तू काय नाटकी माणूस आहेस म्हणजे काय खरं नाही तुझं. अनेक वेळेस त्या गवळ्यांच्या घरामध्ये गेला, चोऱ्या केल्यास आणि आळ आला, आम्हाला मार खावा लागला, त्या पेंद्याला वगैरे खावा लागला का नाही मार. तशा प्रकारचं तू नाटकी आहेस. या ठिकाणी तू नुसती करंगळी लावलीस आणि आम्हाला या ठिकाणी ओझ सोसायला लावतात. शिदोऱ्या आमच्या चोरणी खाशी पर्वत उचलावाय का भीतुशी नवनीताचे गोळे तुची गिळीशी आता का होशी माघारा. आता सगळ्या गवळ्याच्या पोरांना एकावर खोबा करायचा, सगळ्याच्या वर आपण जायचा, शिक्यातला पहिल्या लोण्याचा गोळा तू खायचा, शिदोऱ्या सगळ्याच्या चोरायच्या आणि आळ मात्र आमच्यावर यायचा. आता या ठिकाणी मात्र तो आमचोरपणाचा प्रयत्न का करायला लागलायस. वत्से वळावया धाडीशी आम्हा मागे शिदोऱ्या बक्षिशी पुरुषोत्तमा व्यर्थ करांगोळी मेघश्यामा कासया त्वादल. आणि मग तू काय साधा सुद्धा नाहीस, आम्हाला वरती करायला लावायच्या, आमच्या भाकरी चोरून खायच्या, अशा प्रकारचा आम्हाला तू त्रास दिलास आणि आम्हाला या ठिकाणी त्रास द्यायला लावून तू नुसती आपली करंगळी लावून तू मात्र कामचोरपणा चुकारपणा करायला लागलायस. मग बोले वनमाळे मी काढू काय अंघोळी महिमा नेलोनी गवळी काढी काढी म्हणते आता. आता बरं आहे म्हणजे आता आम्ही सगळ्यांनी पर्वत उतरून हे त्या करंगळीनं का हारले काढू दे का थोडीशी करंगळी मी बाजूला सरकू का म्हणलं. म्हणले सगळ्याला जरा गर्व आलेला, आता सगळ्याला पर्वत उचलून नाही का काढ काढ बघू तुझ्या एकट्यानं काय होतंय, काढ करंगळी म्हणून लागले. दाखवा वया चमत्कार अंघोळी ढिलावली अनु मात्र तव तो सवस पर्वत समग्र एकाएकी करकरीला. आता विष्णू परमात्मा देवादिकांचा देव आहे, त्याला काय शक्ती कमी आहे का नाही. त्यानं थोडीशी करंगळी खाली घेतली, खाली घेतल्यावर पर्वत असलेला करकरा खाली दबायला लागला आणि ते गवळी सगळे कासावीसू लागले. दडपताची गोवर्धन हाक फोडी ती गवळी जण हरी उचली वेगे करून आम्ही दिन तुझे पै. अरे बाबा चुकलं म्हणजे आमच्याकडून, तुझ्या करंगळीची ताकद किती आहे आम्हाला काय कळली नाही. आम्ही आपलं येण्यासारखं तुला नावं ठेवली, आता आम्ही दडपायच्या वेळेला आम्ही चिंगरून मरतोय, पुन्हा एकदा तुझी ताकद लावायची पर्वत उचल अशी सगळ्यांनी श्रीकृष्णाची विनवणी केली. पर्वत उचली रे दयाळा भक्तवर दायका तमाल निळा ब्रह्मानंदा ते निर्मळा उचली वेळा. आता ब्रह्मांडाला आनंद देणाऱ्या तमाल सावळा रंग असलेले श्रीकृष्ण हातापाया पडायला स्तुती करायला लागले, बाबा आम्हाला वाचव आणि हा पर्वत जरा उचल. अद्भुत न कळे तुझी करणी लिहिता न पुरे मेदिनी वेदशास्त्री पुराणे नव जाय कीर्तीवर. आणि तू एवढा कर्तृत्ववान आहेस, 6 शास्त्र वेद पुराण तुझी कीर्ती गाऊ शकत नाहीत, एवढा तू कर्तृत्ववान असलेला आमच्यावर दया कर, उपकार कर आणि या ठिकाणी तू काय कर तर हा पर्वत थोडा आणखी परत उचल.
आम्ही म्हणून नंदाचा किशोर परिकरणी ब्रह्मांडावनी थोर तू जगदात्मा निर्विकार प्रत्यय आला श्यामा ते. आता आम्हाला अक्कल आली म्हणजे 7 वर्षाचं पोरग आहेस, नंदाचं चोऱ्या करणार, चोऱ्या माऱ्या करणार, परंतु आज आम्हाला खात्री पटली तुझ्यामध्ये ताकद किती आहे, तू शक्तिशाली आहेस. आणि तू काय करत राहा, पर्वत आमच्यावरचं ओझं पडायला जरा उचल. द्वादश गावे गिळीला अग्न मूर्ख आम्ही नेनो महिमान इंद्रादी देव समस्त जण आज्ञाधारक तुझे अरे आम्ही आपली मूर्ख होतो, मला काय कळलंच नाही, डोळं झाकायला लावलं 12 कोस अग्नी गिळलाच. तू कर्तृत्ववान आहेस बाबा, आम्हाला तुझी बुद्धीची, तुझ्या शक्तीची, ताकदीची किंमतच कळली नाही, तेव्हा आता आम्ही संकटात सापडले, आम्हाला वाचव. आयशे वदते गवळी जण ऐकून संतोषी पद्मा क्षीर मन सव्य करांगोली करून गोवर्धन उचलिला. कळलं का म्हणजे आता थोडी अक्कल आली तुम्हाला माझी ताकद कशी येते. आणि सगळ्यांनी जरा विनवणी करून जेव्हा तासावीस झाली त्यावेळेस आणखीन थोडीशी करंगळी उचलून टेकन जरा श्रीकृष्णानं वाढवलं. उचलोनी दिदली आंघोळी कृष्ण म्हणे तुम्ही राहावे सगळी अवघेची बैसोनी बुतळे ऊर्ध्ववदने विलोकावे. अरे बाबा तुम्ही आता यात शांत बसा, फक्त वर कोण करून बघा, मी एकटाच पर्वत कसा उचलतोय आणि तुम्ही या ठिकाणी निवांत खाली बसून राहा. सहस्र शीर्षाची शक्ती सहस्र शीर्षाची शक्ती सर्ष प्रपाय वाटी क्षिती दर्शने ते चिरिती क्षितिधर दरेला. आणि तो या धरतीचा करता करीत असेल, ज्यानं स्थिती आपल्या डोक्यावर घेतलेली आहे, अशा परमेश्वरानं, अशा श्रीकृष्णानं आपल्या करंगळीवर आदर धरला. आता कुठे टेकलंय का बघा, तुम्ही कोणी टेकन फिकन देऊ नका, म्हणजे नुसतं वर तोंड करून बघा ते पर्वत कुठं आहे. के पूर्वी निरालोत भवनंदन करतळी धरुणी आणि दुरोण व्रजभूषणे ती चिरिती जाण गौतम धरिला शे. आणि तो उत्तम असलेला पर्वत, तेवढा जड असलेला पर्वत कोणासारखा पूर्वी कोणी धरला होता असं हनुमानानं द्रोण आणला द्रोणागिरी जाणीला. हा की अंडज प्रभू सुधारस घटनेता क्लेश न मानिस तत्वता केलेला कमळ हाती धरिता खेद चित्ता न वाटे. आता अनेकांनी असे पराक्रम केले, जसे हनुमंतानं द्रोणागिरी आणला होता, किंवा त्या गरुडानं त्या अमृताचं कुंड आणलं होतं, त्यावेळेस त्यांनी जसं काही थकवा वगैरे काय आपल्या मनामध्ये मानला नाही, किंवा त्यांना जसं श्रम वाटलं नाही, त्याप्रमाणे जो सप्त धातू विरहित जो सप्तवर्षी जगन्नाथ जो सप्त दिन सप्त रात्र पर्यंत उभा तिष्ठत भक्त. आता जसा तो सप्तद्वीप निर्माण करणारा, सप्त पृथ्वी निर्माण करणारा, 7 दिवस पर्यंत आपल्या करंगळीवर पर्वत धरून श्रीकृष्ण उभा राहिलेला. मूर्ती पाहता दिशे लहान पुरुषार्थी भरले त्रिभुवन चिमनाच दिशे चंड किरण परी प्रभा पूर्ण चराचरी. आता सूर्य कसा आहे दिसायला छोटा दिसतो, परंतु सगळ्या त्रिभुवनाला प्रकाश देतो, त्याप्रमाणे 7 वर्षाचे पोरग दिसते, परंतु सगळा गोवर्धन पर्वत एवढ्या 7 दिवसापर्यंत उचलून धरायची ताकद त्याच्यामध्ये आलेली आहे. घटी जन्माला अगस्ती पाहता दाकुटी दिशा आकृती परी आचमन करून अपापती हृदया माझी साठविला. आता तो अगस्ती ऋषी असेल ना, कसा आहे दिसायला त्याची मूर्ती छोटी दिसत होती, परंतु कोण लपला होता त्या समुद्रात जाऊन त्याला शोधण्यासाठी त्या अगस्ती ऋषीनं संपूर्ण पर्वत आपल्या 3 उंगलीमध्येच गिळून टाकला होता. वामन रूप चिमणे वासले परी 2 पार ब्रह्मांड केले देवी दंडात म्हणजे आजी केले गोवर्धन उचलून. आणि त्या बळीरामाच्या वेळेस असंच केलं होतं की 3 पावलं भूमी मागितली, 1 पाऊल स्वर्गात, दुसरा पृथ्वीवर ठेवला आणि तिसरा कुठं ठेव. दिसायला मूर्ती तर त्या वामनाची छोटी दिसत होती, परंतु 3 पावलात सगळं त्रिभुवन त्यांना आठवण टाकलं होतं. असो अद्भुत प्रताप देखोनी अश्रू वाहते गवळे यांचे नैनी ऊर्ध्व वदने करुणी कृष्ण वदन विरोकिते. आता एवढं वज आपल्याला सगळ्यांनी टेका लावला होता, परंतु आपल्याला जमलं नाही, कासावी जातो. एकट्याने पर्वत उचलून धरलाय, सगळे गवळी वर बघून बघून कासावी झाले. बरं त्यांच्या सुद्धा मनामध्ये एवढं अंतकरण भरून आलं, हा एकटा आपल्या सगळ्यांचं संरक्षण कसा करतोय. अद्भुत प्रताप देखोन यशोदा आली धावून कंठी मिठी घालून कृष्ण वदन पाहत असे. आणि त्याने एका करंगळीवर पर्वत उचलून धरलाय. सगळ्याला तर आनंद झालेलाच आहे, सुख वाटायच लागलं, परंतु त्या यशोदेला अतिव सुख वाटू लागलं. त्यांनी धावत येऊन आपल्या हृदयाशी त्या श्रीकृष्णाला कवटाळून धरलं. बारे तुझ वरून गोवाळून या सांडी नाता माझे काया मी तुझी म्हणविते माया लाज वाटे सर्वेशा. आणि सर्वेश्वर असलेल्या श्रीकृष्णा किती तू उपकार तुझे जाणावे. तू करंगळीवर पर्वत उचलून धरलास, तुझी आई म्हणायला सुद्धा मला लाज वाटते, एवढा तो पराक्रम माझ्या पुढे जन्मलास, अशी ती यशोदा बोलू लागलेली आहे. तू माझे जनक जननी मी उद्धरले तुझे गुणी अश्रू वाहती नंदाचे नैनी म्हणे त्रिभुवनी धन्य मी. अरे बाबा तूच या ठिकाणी माझ्या उदरी जन्माला आलेला आहेस, मी त्या ठिकाणी तुझी आई नसून तू माझी आई आहेस, अशा प्रकारचं भाग्य या ठिकाणी माझं आहे. या त्रिभुवनामध्ये मी सर्वात श्रेष्ठ आहे, तुझ्यासारखं रत्न माझ्या कुठे जन्माला आलंय. या महाराज यशोदा आणि रोहिणी
लिंब लोणी उतरिती हिरवणी सकळ गोपिका लागती चरणी धन्य करणी दाविली. भगवंताने मला श्रीकृष्ण भगवान 7 वर्षाची मूर्ती धन्य धन्य त्याच्या माता पिता मध्ये ती कशामुळे मध्ये धन्य धन्य माता पिता देवाने सुद्धा वर्णन केलं, महाराजांनी सुद्धा त्याचं वर्णन केलं. अशी लेकरं जन्माला यावी तर अशी यावी. आपुल्या कुरळ केशे करुणी झाडीती श्रीहरीचे चरण एक करणी बाळ ठेवूनी असूय पाय धुतले. त्या अरे यशोदा मातेनं आपल्या चरणानं मला आपल्या केसाला त्याचं चरण झालं. का अशी लेकरं असे काय यावी तर पुन्हा पुन्हा जन्माला यावी. बाकीची लेकरं जर जन्माला येऊन काय उपयोग आहे मला सांगा. या परतवीला रिकामा भार असणारे लेकरं असून तर काय उपयोग आहे. असे लेकरं जन्माला आली तरी देवाधिकारा सुद्धा आनंद होतो. कशामुळे आनंद होतो. आता ज्याने पदी बसविले या इंद्राला काही गरज होती का. ज्याच्या भीमीमध्ये कितीतरी दिवस तरपडत होता वरी येण्याकरता आणि त्याने बी तसंच केलं. गाई नेल्या गोपाळ नेलं निहून लपविलं. आता ह्यानं 7 दिवस पाऊस हाती सोंड सारखा पडत होता. त्याला काही वाटावं तरी का नाही. अरे देवाने देव आहे ते आणि त्या देवावर असा बिजा सोडल्या असा पाऊस पडायला चालू केलेला आहे. असो 7 दिवस अखंडती जलद शिता वृष्टी करीती मनी भाविती निर्जरपती गौरी निश्चिती सर्व मेले. त्यावेळेस इंद्राला वाटला गवळी गेला तर म्हणा संपलं का फुल गेला गवळी गेला. आणि हे बास आहे सपनातला काय बास आहे. आपण करतो शक्ती असणारा भगवान आहे. करतो हे आपण स्वतः म्हणून आहे. अशा हाताला इंद्राच्या ठिकाणी बास झाला म्हणला गवळी मेलं गोपाळ मेलं सर्व संपलेले. अमरेंद्र म्हणे मेघाते पुरे करारे आता वृष्टी ते तात्काळ घडले तेथे शुद्ध झाले. मेघाची इंद्राने सांगितलं मला पाऊस बंद करा. कुळ गेलं गवळी गेलं सगळं संपलंय. मला आता काही श्वास शिल्लक राहिलेला नाही. आणि तुम्ही आता पाऊस पडायचा बंद करा. की गुरुकृपे प्रकटता ज्ञान तेव्हाची अज्ञान जाय निर्सोन तैसाची उगवला सहस्त्र किरण गवळी. गुरुच्या कृपेनं ज्ञान झालं की आमदार नाहीस होत असतो. अंतकरणाकडे ज्ञानाची प्राप्ती होत असते. तसा असताना म्हणला इंद्रानं सांगितलं सगळ्या पाऊस बंद झाला. सूर्याचे किरण असताना म्हणला सूर्य असताना म्हणला त्या दिवशी पाऊस पडला बघा. केव्हा 3 पासून पाऊस चालू झाला होता. सकाळी पाऊस होताच 11 वाजेपर्यंत पाऊस एकदमच दिवस निघाला. चौकड उजाड चौकड ऊन. त्या कृष्ण भगवंताने कला करावी अशी असणारी स्वागोष्ठ ते स्वगत दिले. सकळांचे मने कट बाहेरी निघा आता वेगे बाहेरी क्षण न लागता अवसरी व्रजजन सर्व निघाले. आता गवळ्याला सांगितलं की श्रीकृष्ण भगवंताने चला मला आता बाहेर म्हणला पाऊस थांबलाय म्हणला आता चला बाहेर जाऊ. खाली ठेवून गोवर्धन सकळांची भेटे गज जीवन गवळी सदन प्रेमे करून म्हणते ब्रह्म हे भगवंताने श्रीकृष्णाने काय केलं असताना गोवर्धन परत खाली ठेवला आणि सगळे गवळे असणारे श्रीकृष्णाला भेटू लागले आनंदाने भेटू लागले. देवादी देवा भगवंता आम्ही तुला मानित नव्हतो. नंदराजस्व काय करता इंद्राची पूजा करीत होता. श्रीकृष्ण भगवंताचं काय करता यज्ञामध्ये तूप तांदूळ नाना तऱ्हेच्या वस्तू टाकायच्या. पण भगवंताने श्रीकृष्णाने काय केलं सांगितलं नंदराजाला मला तसं करण्यापेक्षा ज्या पर्वताला आपल्या गायी चरतात त्या डोंगराला आपल्या गायीचं जीवन जगतं त्याचीच पूजा आपण करू असा खऱ्या भगवंताने नंदाला सांगितलं. नंद सगळे ते गवळ्याला स्वतःचं मान्य झालेलं आहे. श्रीकृष्णाची स्तुती करीत गोकुळा आले जन समस्त तव गोकुळी तैसीचे संचले स्वस्त नाही विपरीत कोटे. गोकुळामध्ये सगळी वाजत गाजत गवळी गवळणी सगळीच वाजत आलेल्या गायी गृह सहित आहे. तेव्हा कुठंही लुस्कान कोणाचं घर पडलं नाही कोणाची भीत पडली नाही कोणाला काही स्वतः नाही. भगवानच होता. अरे भगवानाला नाही विसरलं आपलं सुरक्षित सगळं काम चालतं. विमानी पाहे पुरंदर तो गोकुळ गजबिजिले समग्र तव गायी गोपाळ सर्वत्र अति आनंदित. इंद्रदेवाने इमान घेतलं. इमानामध्ये आता गोकुळ गेलंय का गवळी मेलत का बघण्याकरता इमान घेऊन असारा इंद्रदेव आला. तवा गोकुळ सगळं गजबजल झालं. गायी गुरं सुरक्षित आहेत गवळी सुरक्षित आहेत. इंद्राला वाटलं इथं कोण आहे की बाबा काय झालंय. आता इंद्राला चिंता बलिले. ते सर्व व्यर्थ गेले जैसे उदकाचे उरगेले तक्रणा नवनीते काहीची. अरे देवाला विनय विघ्न आणण्याकरता गेल्या व्यर्थ जाती आपण केलेली कामगिरी का झाली व्यर्थ. ही आपण जे कार्य करतो ती व्यर्थ कार्य करतोय. कार्य करतो चांगलं करावं कार्य कार्य करणं त्याचा काय उपयोग नाही. एखाद्या विरोधात कार्य करायचं चांगलं असं तर करावं
विरुद्ध कार्य करा पण चांगलं कार्य करा. मनी विचारी विज्रधर म्हणे श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्मावतार पडले समजून अंतर सद्गुरु शोभाविला. त्या इंद्राला विचार आला मना ठिकाणी इंद्र विचार करू लागला श्रीकृष्ण भगवान कोण आहे तर ब्रह्म अवतार असणारा भगवान आहे म्हणला. ज्यांनी आपल्याला पदीवर बसविलं त्यांच्या सत्यानं सुर्वे चालतो, त्यांच्या सत्यानं आपल्याला खुर्ची मिळली, त्यांच्या सत्यानं म्हणला पर्वताला त्यांच्या सत्यानं बसावं लागतं. आपण विनाकारण विरोध केलेला आहे. असंख्य ब्रह्मांडे असंख्य चक्र क्षण निर्मिली माया चक्र तो शोभावला सद्गुरुद्वार कैसा विचार करू. आता इंद्र विचार करू मला ठिकाणी विचार करू लागला. काय करावं मला श्रीकृष्ण भगवान आपल्यावर रागावला. श्रीकृष्ण भगवान आपल्यासाठी दुखावल्या गेलेला आहे. ज्या श्रीहरीचे म्या करावे पूजन त्यावर उचलून घातली पाशान बुडवलो अभिनाम धरून. तर अभिमानामध्ये गर्वामध्ये आसारे मी बुडवले गेलो. कशामुळे बुडवलो तरी माझ्या अभिमान मला स्वतःला संचरला. ज्या भगवंताची पूजा करायला सोडली आणि मी त्याच्यावर शिळा पाषाण दगड विनाकारण टाकले गेलेले. दिव्य सुमने पूजिले गोपाळ त्यावर सोडविला प्रलय चपळा तनुनी धरिणी या वेळा शरण. चंद्र असताना इंद्र असताना विचार करू लागला विनाकारण मी काय केलं. नाना तऱ्हेची संकट भगवंतांनी म्हणला. विजा सोडल्या, मोठा मोठा पाऊस पडला, शिळा असा डासळा असा पाऊस पडला. असा असताना इंद्र विचार करू लागलाय. अहंकारे बहु माजलो चिकस रूपाले अंतरलो विपरीत ज्ञान ते उन्मत्त झालो विसरलो. प्रत्येकाकडे ही असा विचार येतो. कधी काम होऊन गेल्यावर विचार येतो पण त्याच्या आधी विचार माणसा ठिकाणी यावा. हे वाईट काम करताना माणसाकडे दोन मन आहे. एक मन खरं मन आहे, एक मन वाईट मन आहे. ती मन वाईट का करते करायला लावतं, दुसरं खरं मन सांगतारी करणं बरोबर नाही. प्रत्येकाकडे आणि ती प्रत्येकाला जागा करतात मन. खरं मन सांगते जाऊ नको तिकडं, वाईट गोष्टी आहेत. आणि तू वाईट मन म्हणतोय जा वाईट मार्गाने, असा तरी मन आहे. तसा इंद्र विचार करू लागला विनाकारण त्यावर संकट आणलेलं आहे. दिसती नाना विकार भेद तेने अंतरला ब्रह्मानंद हृदय ठसावे ना बोध न लागवेद. त्यावेळेला सारे नाना तरीच म्हणला मी त्यावर संकट आणलं. काय करणार विनाकारण काय कारण नसताना मी असणाऱ्या भगवंता संघ विरोध केला आणि विरोध करून असणारे इंद्र मनात ठिकाणी विचार करू लागले. वित्त आशा न सोडी चित्त योषिता संगे सदा उन्मत हा देख काही न वाटे मनात तरी आनंद. त्यावेळेस असणारे मी उन्मत झालो. उन्मत होऊन असणारे माझ्या ठिकाणी म्हणला क्रोध निर्माण झाला. क्रोध निर्माण होऊन मी काय केलं तर या देवादी देव असताना श्रीकृष्ण भगवान मी त्याला ओळखलं नाही, त्याच्याकडे मी बघितलं नाही. अशी असणारे मला गोष्टी मी केलेले आहेत. जैसे का पिशाचे श्वान तैसे चित्त गेले भ्रमण न धरीच्या दया मौन द्वेष. जसं भूत लागावं त्या येड हो मनुष्य तशी एखाद्या माकडाला दारू पाजारी माकडाची अवस्था पहिलीच बिघडली असते आणि पुन्हा देवर असताना मद्यपान माकडाने केलं की त्याची जशी अवस्था बिघडते तशी अवस्था माहीत झालेली. धरिता योग्यता अभिमान सत्संग नावडे मनातून चित्त उठे पुस्तक घेऊन एखाद्या माणसाला काय बोलतो सत्संग कधी आवडत नाही म्हणला सरे आणि सत्संगाची गुढी कधी लागत नाही. आणि एखाद्या माणसाच्या मागे पुण्या लागतो तर ज्याच्याकडे विघ्न आहे त्या विघ्न बघायला जेवण जातो. चित्त न वैसे सदा भक्ती कैची चितिक्षा उपरती विपरती ऐसे अनुतापे अमरतपती सदद इंद्र मना ठिकाणी विचार करायला प्रत्येक विषयाचा विचार करायला करा. माणसाचं मन कसं असावं प्रवृत्त असावं. माणसाच्या मनाला सदैव असणारी म्हणला चालना असावी. माणसाचं मन असावं सदैव स्थिर असावं. इंद्र विचार करतो मी विनाकारण भगवंत संकट आणलेलं आहे. ब्रह्म ऋषी भृगुदेवगण नारद तुंबर वाजत वाद्यां तुंबर मरुद्रण संगी घेऊन ईश्वरी चरण चालेला शरण श्रीकृष्ण. श्रीकृष्ण भगवंताला मला शरण चालला. इंद्रदेवाला संघ घेतलाय, भृग ऋषीला संघ घेऊन आता 33 कोटी देवाचा राजा आपले सगळी सैना सैन्याशी म्हणा देवाशी म्हणा सरे श्रीकृष्णाला भगवंताला शरण चाललाय. गोकुळामध्ये देव श्रीकृष्ण भगवान आहे त्याशी शरण जाऊ लागलेला आहे. अष्टवसु अष्टनायिका किन्नर गंधर्व गाती देखा वाजता वाद्यांचा धडाका चतुर्विध प्रकारे वाद्य वाजवू लागेल. नाना तरीचे असणारे म्हणला कौतुकानं मला मृदंग वाजवलेले किने वाजवू लागले. नाना तरीचे म्हणला आवाज निर्माण होऊ लागले. झाली विमानांची दाटी वज्रा मी उतरे भुळतवटी तो गायी चारिते जगजटी
गोपा समवेत हा, आनंदी त्या वेळेस आता श्रीकृष्ण भगवान गवळ्या सहित काही चालू लागलेलं आहे. इंद्रदेवाने म्हणा सहित असरे गण गंधर्व किनेरा 33 कोटी देवाची असताना कर्तव्यराला तर श्रीकृष्ण भगवान काही चालू लागलेलं आहे. देखून या पुराण पुरुषा कनक दंड पडे जैसा साष्टांग पृथ्वीवरी तैसा इंद्रे श्रीकृष्ण भगवंताला बघितलं साष्टांग परिणिपात केला इंद्राला म्हणला. कसा पडला बा इंद्र तरी म्हणला. भगवंताने माणसाने विचार कुठल्या विषयाचा करू नये. देवासोबत दंडवट गेले असताना साष्टांग दंडवट जशी काठी पडावी तसा दंडवटचा माणसाचा व्हावा. मागाटा बोलला विचार करायचा नाही. तसा पडावा दंडवट होताना कसं व्हावं. एखादी काठी म्हणून पाडावी तसा दंडवट व्हावा लागतो. इंद्राला कृष्णाशी शरण पावया धावती गोकुळ जन म्हणती हे ब्रह्मपूर्ण सनातन. त्यावेळेस असताना गोकुळ वशाला वाटू लागला इंद्र असताना मला कृष्णाची शरण आलेलं आहे. आणि याच इंद्रानं संकट आणलं होतं सगळ्या गोकुळ वशी असणारे श्रीकृष्ण भगवंताला बघण्याकरता आलेले. रत्नजडित मुकुट इंद्राच्या पायी रुळत श्रीकृष्णाचे पायी मग हरी बोले समयी उठी उठी. यावेळेस इंद्राचा रत्न झडीत मुकुट असताना कोणा श्रीकृष्ण भगवंताच्या पायात रुळू लागलेलं आहे. तेव्हा असताना देव सांगतात श्रीकृष्ण भगवान म्हणतात या अभिमान कुठेही करू नये. अभिमान कुठेही करायचा नसतो. अभिमान असावा माणसाला कुठं असावा. तेव्हा इंद्राला म्हणतो उठ आता इंद्रा केला अभिमान तू विनाकारण व्यर्थ तुझा अभिमान केलेला आहे. व्यर्थ पेटलासे अभिमान कायस तू शरणी चरणा तुझं हे आठवण तिथली जाणा सावध ठेवून वर्तावे. सावधगिरीने वर्तावे. कसं असावं माणसानं सदैव सावध असावं. जागेमध्ये नसावं झोपीमध्ये नसावं कधी जागृत अवस्थेमध्ये असावं. कधीही आता रे इंद्रा विनाकारण मला तू क्रोधाला पेटला आणि इंद्र क्रोधाला पेटवून म्हणला इंद्रा तू विनाकारण तू संकट आणलं माझ्यावर म्हणला. काय तुझं संकट आणून माझा उपयोग झाला आहे. स्वरूपी घेऊन सावधान करावे सृष्टी कार्य संपूर्ण क्रोध दुष्टावरी चढवून समजून पळावे. अरे विनाकारण क्रोध आणू नाही म्हणला. तो 33 कोटी देवाचा राजा आहे. राजा असताना म्हणला तू असताना काय करावं तर म्हणला अरे ह्या सृष्टीचं पाहन करावं सृष्टीचं संरक्षण करावं. तू संरक्षण सोडला तर म्हणला असं नाना तरी ते बीजा कडकल्ल्या नाना तरी हाती सोडण्यासारखा पाऊस पडलाच म्हणला. विनाकारण तुला जागायला नाही. संतांचा न करावा मानभंग हरिभजनी जिजवावे अंग सोडून सकळ कुर्मांग सर्वांगीची वर्तावे. संतांचा कधीही असताना अपमान करायचा नसतो. सर्वांगी आपला अंग त्यांच्या पुढे जिजवावं. वारकरी होण्याकरता संतांच्या पायावर नाक असावं लागतं. वारकरी होत नसतो. सहजासहजी वारकरी होत नाही. हातरून करण्याची ताकद आपल्याकडे असावी. सत्र जाण्याची ताकद आपल्याकडे असावी. गायन करशील तर तू गायक होशील. भक्त न होतील मुडा. गायन करशील तरी तू गायक बनशील. भक्त न होतील मुडा. भक्त होण्याकरता काय करायला लागेल. भक्त होण्याकरता हनुमंत्र जायसारखी सेवा करावी. निष्ठेने सेवा करायला लागेल. अंतकरणापासून सेवा करता होता हनुमंत्राचा भक्त आहे की तो नम्र आहे व्याधीमतीचा. कशामुळे नंबर आहे भगवान स्वतःची पूजा करीत असतो. आपल्या भक्ताची निष्ठेने जो भक्ती करतो त्याची देव सुद्धा पूजा करीत असतो. ऋषीचे आशीर्वाद घ्यावे वर्म कोणाचे न बोलावे विश्व यायोगे पहावे आत्मरूपी केवळ. संतांचे मला आशीर्वाद घ्यावे. संताकल नतमस्तक व्हावे. नतमस्तक होऊन संतांच्या कृपेचे आशीर्वाद घ्यावे आपल्या पाठीमागे असावे. आणि अशा असताना म्हणला इंद्रा तू विनाकारण म्हणला कुठलीही खुर्ची मिळो जागा मिळो धन येऊ द्रव्य येऊ का गरिबी येऊ ही विचार कधी करू नये माणसानं. एक सावकाराची बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगकडे एक गरीब राहत होतं भिकारी होतं. इळबर गावामध्ये भीक मागायची आणि त्या बिल्डिंगच्या आशीर्वाद झोपायचं. ती सावकारचा काय करायचा चौकून बिल्डिंगवर आपली गाडी फिरत होता. त्या भिकाऱ्यानं काय केलं की त्याला अडवलं. त्यानं 2000 नोट काढली ते पैसे दिली. त्यानं 2000 नोट घेतली. त्याला कुठं ठेवावं त्याचा विचार वाचत नव्हता. त्या भिकाऱ्यानं ती शिळीवर जेवलं बी नाही. पुन्हा दाराला भीक मागायला गेलं बी नाही. तसाच उपाशी मिळाला. दुसऱ्या दिवशी सावकार निघाला गाडी फिरवू लागला. तेव्हा त्यानं काय केलं पुन्हा हात असे केले. हात गेले गेले त्यानं 500 नोट काढले पुढे केले. अरे नको म्हणला सावकार म्हणला पहिल्या 2000 मला जेवण करू दिलं नाही झोप येऊ दिली नाही आणि ही 2000 तुझं माघारी तर नको 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 म्हणूनच म्हणायचं आहे धनाच्या पाठीमागे कडी कळांचा लाग म्हणून संघ त्याचा खोटा आहे.
सत्संग धरावा आधी न ऐकावाई दुजनांची बुद्धी काम क्रोधादिवादी अरे अनेकांनी जर काही सांगितलं तर ऐकू नाही म्हणला. सत्संग धरावा, संत ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने वाटचाल करावी, त्या मार्गावर घाण कधी होऊ देऊ नये. संताचा मार्ग, संतांनी मार्ग जी पाळलंय त्या संतांनी त्यांनी केलंय, ज्याने आधी केलंय याचं आपण संरक्षण करायचंय. आपल्याला काही पुढे करता येत नाही. तुकोबाऱ्यांत कळस रचला, ज्ञानदेवरायांनी पाया मजबूत केला आणि तुका झालाच रे कळस. असं मजबूत केली संतांनी भूमी. त्या भूमीमध्ये आपण कसं बी वागणं बरोबर नाही. महाराष्ट्र भूमी म्हणजे संतांच्या पायानं पवित्र झालेली भूमी आहे. आपल्या महाराष्ट्राची भूमी जगात कुठं नाही बघायला. अजून तर तुम्ही म्हणत असा तर कुठं अमेरिका असेल, किती देश असेल, त्या देशामध्ये सुद्धा एवढा सुधारितपणा नाही अशी आपली महाराष्ट्र भूमी आहे. त्या भूमीला सदैव नमस्कार करावा. उठल्या उठल्या सुद्धा नमस्कार या भूमीशी करी जावा. मी झालो सज्ञान हा न धरावा अभिमान विनोदेही परछळन न करावे कधीही. त्या वेळेस तर इंद्र म्हणला देवाने देवा भगवंता श्रीकृष्णा मी आज्ञेने झालो रे म्हणला. आज्ञेनं मी आंधळात आलो आणि आंधळा होऊन नसणार मला मध्ये अंधकाने मला तुला छळण्याची बुद्धी निर्माण झाली. कोणाचा छळ करू नये, देवाला छळा जाऊ नये. अरे संतांची पूजा करावी. देव रागावतो संतांची पूजा नाही केली. संतांचा जर अपमान केला की देवाला अपमान सहन होत नाही. संतांचा स्वतः देवाचा अपमान केला चालेल, पण संतांचा अपमान करणं देवाला कधीही सहन होऊ शकत नाही. शमदमादी साधने धड करावी साधकाने जनजातीचे आडवाटेने सुमार्ग त्यास दावी. आड मार्गाने काही जाऊ नये. जी मार्ग आहे राज्य मार्ग आहे, राज्य मार्ग तयार झाला त्या राज्य मार्गाने जावं. पण आड मार्गाने कधीही जगाने फिरू नये. जसा राज्य मार्ग कसा आहे तर आळंदी पासून पंढरी पासून मार्ग कसा आहे तर हस्त गेलेला मार्ग आहे, त्या मार्गाने चाल वाट करावी माणसाने. पण आड मार्गाने कधीही जाऊ नये. क्षणक जाणवणी संसार सांडावा विषयावरील आदर असावे गुरुवचनी सादर चित्त सदा ठेवा. संसार कसा नागावल्याचा खेळ असाही संसार बसला पाहिजे अंतकरणे ठिकाणी. संसारी कुणाचाही कडेला गेला नाही, शेवटला गेला नाही. राजा रावणाचा 1.25 नातूपंत होते. इंद्राला जिंकणारा इंद्रजित मुलगा त्याच्या समोर होता, पण त्याचा शेवट गेला निघाला नाही. सोन्याला सुगंध, स्वर्गाला शिडी नवीन म्हणतात, समुद्राचं पाणी गोड करीन म्हणतात. त्याच्या गोष्टी राहून गेल्या. कशावर राहिल्या? ही संसार कोणाचा कडला जाणार नाही. ऐसे बोलताची श्रीधर उभा राहुनी आमिरंद्र स्तवन करीत अपार सकल देवता. तर त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंता समोर असताना इंद्र असताना धवन करू लागला, स्तुती करू लागला. श्रीकृष्ण भगवंत देवाने देवा भगवंता तुझा महिमा मी ओळखू शकलो नाही मला. तर मी तुझी पूजा करायची सोडून मी कारण तुझा छेळ केला रे भगवंता. मला क्षमा असावी तुझी. हे अनंत कोटी ब्रह्मांड पालका, हे विश्वकारणका विश्व रक्षका, हे देवादी देवा जगजायका मायतीच्या जगाचा मालक असणाऱ्या देवादी देवा असणाऱ्या तुझ्या सत्तेवर सगळे चालणारे सत्ता तुझी आहे भगवंता. मी आता जाणू शकलो नाही, ओळखू शकलो नाही. तुझ्या सत्तेमुळे आम्हाला इंद्रपद आहे. तुझ्या सत्तेमुळे सुर्वे चालतो. तुझ्या सत्तेवर प्रत्यवीर जीव जंत चालतात. ते उठतात झोपतात. तुझ्या सत्तेवर सगळं आहे भगवंता. मी नेणू शिकलो नाही. तू क्षीरसागरा विलासी अवतरलासी यादवांशी ब्रह्मानंद अविनाशी कर्मा कर्मासी शिष्यावर सैन करणारा भगवंता, क्षीरसागरामध्ये राहणारा भगवंता. तो अवतारा गोकुळामध्ये अवतार श्रीकृष्णाचा तो अवतार धारण केला भगवंता आणि सगळ्या रक्ताचं संरक्षण केला. दुष्टाचा भगवंताचा नाश केला. तो अवताराची ज्याचे सदनी धन्य तो नंद आणि यशोदा जननी आम्हाला ही चक्रपाणी अवतार तो आधरिली. भगवंता आम्हासाठी तू अवतार धारण केला. ज्याच्या पुढे अवतार धारण केला त्याच्यासाठी आला ती नंद राणी सुद्धा धन्य धन्य तिची माता पिता म्हणायचं. किती धन्य आहे. त्या धन्यत्व द्यावं तेवढी प्रत्यवी जर त्यावर कागद करून जर लिहली तर प्रत्यय पुन्हा भगवंता तू धन्य धन्य नंद राणी हे सोबत धन्य धन्य आहे. चहुमुखी स्तवी ब्रह्मदेव पंचमुखी वर्णी सदाशिव ब्रह्मचदे नारदे ऋषी सर्व
अपार स्त्रोत अरे भगवंता त्याच्या ध्यानामध्ये येणारा, त्याच्या मनामध्ये येणारा, ज्यांनी दर्या पर्यानी फिरले, जिथे तिथे राहिले, त्याच्या ध्यानात आलं नाही, मनात आलं नाही, असा असणाऱ्या भगवंता विनाकारण मी तुझ्या संकट आणलं की रे भगवंता. तो कसा आहे, 4 बोटाचा असणारा तो ब्रह्मदेव सुद्धा त्याला वर्णन करताना स्तुती होत आली नाही. तर भगवंता तू कसा आहे तर म्हणला, तू शेषेवर सेन करणारा भगवंत आहे. शक्रे कामधेनु आणविली ते वेळे, कासे खाली कृष्णासी बसविले, ब्रह्म घन सावळे इंद्राने म्हणला कामधेनु गाई स्वर्गामधनं आणले, स्वर्गामध्ये आणून गाय असते रे. श्रीकृष्ण भगवंताला त्या गाईच्या कासाखाली बसवून चळक धारा दुधाच्या लावू दिले आणि भगवंताची श्रीकृष्णाची पूजा इंद्राने अति आनंद करताना गोकुळ नको बघायला लागला. गवळीने बघतात, गवळी बघतात, इंद्र का आला श्रीकृष्णा शरण. आतापर्यंत गोकुळात कळलं नव्हतं कोणाला, चोरीच केली म्हणजे प्रत्येक गवळीने म्हणजे चोरी केली आमची. पर देव चोऱ्या करतय का ही विचार कोणीही केला होता. 12 गाव अग्नी केला त्यानं, काल्याचं मर्दन केलं, पुतना राक्षसीने मारली, कुणाला काही कळलं नाही. आम्हीच कार्य केले म्हणजे त्यानं करगुळी लावली. ती गवळीची पोरं काय म्हणली, गवळी काय म्हणले, अरे काय केलं तू, निश्चित करगुळी लावली. आम्ही मस्तक दिली, मुसळ लावली, देवान निश्चित करगुळी खाली केल्या, बरोबर कर केल्या तरी सगळी म्हणली देवा देवा भगवंता तू उचल आता. कामधेनुच्या दुग्धधारा श्रीहरीवरी सुटल्या सैरा, गोविंद मानाचा घोष अंबरा गाजविला सुरा. या वेळेस कामधेनुच्या कासामधून धारा असा सुटल्या, पावसाच्या धारा सुटाव्या, त्या श्रीकृष्ण भगवंताचा अभिषेक अत्या आनंदानं होलेला आहे. तू देवाचा राजा असताना इंद्र याचा श्रीकृष्णाचा अभिषेक करू लागलेले. गोविंद गोविंद हे नाम सकळ नामा माझे उत्तम, देव बहुत संभ्रम या नामाचा करी. नामामध्ये नाम उत्पन्न असतावं, उत्तम असणार म्हणला. गोविंद गोविंद हा नाम उत्तम आहे आणि त्याचा जे भाव रात्र करावा आणि तो असणारा नाव घेऊन असणारा इंद्र स्वतःच्या हातनं भगवंताची पूजा करू लागलेले. कल्पपर्यंत प्रयागवासी मक आयुत मेरू सम सुवर्णवासी पुण्य आचरत गोविंद नामाशी तरी तू केदारनाथ बद्रीनाथ हिमालय पर्वतात तिथवर सुद्धा असणारे गोविंद गोविंद नामाचा उच्चार होतो आणि उच्चार करून मला असणारे इंद्रदेव असणारा श्रीकृष्ण भगवंताचे असणारे अभिषेक करू लागलेले. ऋषी वेद घोषे गर्जती, किन्नर गंधर्व आनंदे गाती, अष्टविनायक नृत्य करीती, प्रेमे डोलती. ऋषी मुनी असणारे सकाळ पारे संध्याकाळी रावर अत्र म्हणा जागृती स्वप्ने अवस्थेमध्ये असणारे एवढे किन्नर सुद्धा म्हणा या भगवंताच्या गोविंद नावाचा उच्चार अवरात्र करता. दुग्धाभिषेक येते वेळी पाहता सकळांचे नेत्र निवाले, धन्य धन्य तेचे झाले हरेमुख पाहिले. त्या वेळेत असणाऱ्या गाईच्या कासामधून दूध सुटल्या, धारा सुटलेल्या, त्या धारेने श्रीकृष्ण भगवंता अभिषेक झाला तवा धन्य धन्य ते असणारे मला श्रीकृष्ण या गोकुळला काही बघितलं तेव्हा त्यांना अति आनंदाला म्हणले देवाचा देव असताना आपल्या समोर आहे, देवाचा देव राजा असताना आपल्या समोर आहे. आपण त्याला ओळी केलं नाही, आपण चोरटाच आतापर्यंत म्हणलो असा असणारा सगळ्या गवळ्याने मला ठिकाणी आनंद झालेला आहे. उदार श्वास मुख चांगले वरी दूध अभिषेकाचे कैसे शोभले, जैसे इंद्रनळीवरी घातले काश्मीराचे. त्या श्रीकृष्ण भगवान कसा आहे तरी म्हणणार पहिला सुंदर आहे, त्याचं लावण्य रूप आहे भगवंताचं आणि त्याच्यावर म्हणला दुग्ध धारा म्हणजे गाई कसं म्हणजे असणारे दुधाच्या धारा सुटलेले आहेत. भगवंत पुन्हा रूप दिसत किती सुंदर म्हणताल तर भगवंत दिसू लागला तरी त्या आकाशासारखा रंग असणारे भगवान, निसर रंगाचे भगवान आणि त्याच्यावर पुंड पांढरे शुभ्र असणारं दूध पडू लागता भगवान भगवंत दिसू लागलेले. किंवा मित्र जयनेवरी लोटे जैसे जय कुमारी दुग्धाभिषेक ते अवसरी पुरातरी कैसे दिले. तर भगवंत म्हणला सरा कसा दिसतो तरी म्हणला अहो जगाचा मालक असणारा सगळं सर्व असताना एक दिवशी पंढरपूरच्या ठिकाणी मला एक बाई म्हणत होती, अरे मला कुणाचं वारकरी तुम्ही नाव घेता तरी प्रदक्षिणा घालत असताना, तर आमच्या पांडुरंगाचं नाव घेता. माझ्यासारखा देखणा पांडुरंग आहे का तुमचा म्हणली, मी किती देखणे आणि तुमचा पांडुरंग एकडा देखणा आहे का. एक दिवशी हाताने दर्शना करता गेली, तुझ्यासारखा नावा हे त्याचं एवढं कोमल अंग आहे मला भगवान, माझा कितीतरी देखणा भगवान आहे. एक दिवशी पाया पडा गेली आणि तिने बोट असली असं आपली त्या पायावर ठेवली, तिची बोट जशी ह्याच्यामध्ये जावी तशी बोट सुद्धा त्या पायामध्ये भगवंताच्या एवढा भगवंताचे पाय सुद्धा कोमल आहेत.
असा असताना भगवान सुंदर, असा असताना भगवान सुंदर सगळ्या जगाला वेधलं भगवंतानी, एवढा सुंदर भगवंत आहे. मंदाकिनीचे उदक त्वरित घेऊन आला ऐरावत, शुद्धोदके स्नान निश्चित इंद्र मंदाकिनीचं असणारं नदीचं उदक असणारे म्हणला ऐरावत हा हातीवर घेऊन आलेले. आणि या भगवंताच्या आधी कामध्यान असणारे दुधाधारा सोडल्या, पुन्हा मंदाकिनीचं पाणी असणारे भगवंताची पूजा असणारे इंद्राने केलेली आहे. 16 उपचारी पूजा भगवंताने केली, भगवंताची केलेली आहे. जे पूर्ण परब्रह्म निर्मळ, त्यांचे अंगे कैंचा मळ, परिभक्तीचे बोलला गोपाळ साकारला त्या भगवंत म्हणला असणारे पहिल्याच निर्मळ, त्याला डाग लागायची गरज आहे का? तुम्ही देव जर माहिती असला तर देव कोणचा देव आहे, कसा देव आहे हे तुम्हाला कळणार नाही. मला देव म्हणजे काय? पृथ्वी आणि आकाश, पोट आणि पाठ आहे, आणि मध्ये अंतर आहे मोकळा, तो देव आहे. त्या देवाला पावसाने भिजणारा देव, कशानं तोडणार नाही, असा असणारा देव आहे. दिव्य अलंकार दिव्य वस्त्रे हरीस वाहिले तेव्हा चक्रे, अनुश्चर्य शोपचापरे दिवे अलंकार वाहिले, दिवे वस्त्र इंद्राने देऊन टाकले. आज त्याच्याच बापाच आहे सगळं. तुमचं काय आहे इथं? आहे का तुमचं काय? सर्व त्याच आहे. त्याच्या पुढे वाहनामध्ये सुद्धा ही हाताने धर्म केला तर हे हाताला कळू नाही, हे हाताने देवाला फुलं तर दुसऱ्या हाताने वाहिलेलं कळू नाही, अशी अवस्था असावी लागते देवासमोर. कुणाचं फुलं? त्यानंच फुलं तयार केली ती. आपण काय तयार केलंय? एवढं सुंदर चिर दिलं, देह दिला, असा कुणी दिला तर त्या भगवंताने दिला. अहो जिथलं तिथं नाक दिलं, तिथल्या तिथं डोळे दिले. कुणी तयार केली अशी मूर्ती घडविली? त्या भगवंताने घडवली. तुझी मूर्ती दुसऱ्याने घडवली नाही कुणी. अशी मूर्ती तयार करताय, असं चित्र कुणाला तयार करता येणार नाही. अरे कोण कुणासारखा केला का त्या भगवंताने म्हणला? तुला का पुरामध्ये तर बदल थोडा तर केलेला हाच भगवंताने. सारख्या मूर्त्या, सारख्या प्रतिमा केल्या त्या भगवंताने. असा भगवंत कारागीर आहे. कसा भगवंत कारागीर आहे? कुणाची मूर्ती अशी सारखी दिसते का? एवढी असताना मला बसली ती. एवढ्याची मूर्ती सारखी दिसते का? एवढी बसली ती. याची मूर्ती सारखी दिसते का? दिसत नाही. असा कारागीर माझा भगवंत आहे. ऐसा करून या 16 प्रदक्षिणा करीत घननिळा, इंद्र चक्रे ऐसा करुणी 16 ऐसा करून या 16 प्रदक्षिणा करीत घननिळा, इंद्र आज्ञा मागून ती वेळा आता सुमसारी पूजा केली. पूजा करून आहार उपचार धारण केले. मला त्या भगवंताला मला प्रदक्षिणा मध्ये इंद्रानं प्रदक्षिणा मारून, ए भगवंत देवादी देव असणाऱ्या भगवंता, माझा तुला नमस्कार असू रे. माझ्याकडून चुकलं, माफी मागतो तुला. तुझ्या समोर माझी विनंती असो, तुझ्या पुढे माझा नतमस्तक असो. हे गोवर्धन धोरण ऐकता, हरे सकळ संकट दुखावारता, ब्रह्मानंद पद हे आता पर्वताच्या कथा जर तुम्ही ऐकली तर तुम्ही अंतःकरणात दुःखी झालो तर दुःख स्वतंत्र नाही होऊन जाईल. म्हणून या संकटामधून तुम्ही दूर होताल म्हणला असं रे. भक्ती सुद्धा, ज्ञान सुद्धा पोचते माणसाला. ती ज्ञान सपासवायची ताकद लागते. ज्ञान झालं म्हणजे काय? ती टिकलं पाहिजे. दहन टिकवता बरं, ज्ञान टिकवता येत नाही. येते का? मुक्का झालो रे, वाचा गेली, होतो महापंडित आणि गर्वामध्ये झाली सर्व. आणि गर्वात ठिकाणी गर्व झाला की देवाला गर्व तिळायचा धर्म आम्ही रूपरामासारखा बसतो देवाला. देव गबसत नाही. ज्याकडे अभिमान आहे त्याचा अभिमान नाहीसा करतो. प्रत्येकाला अभिमान नाहीसा केला पाहिजे. देवाचा देव असताना इंद्र त्याचा स्वाभिमान संपवून टाकला. ब्रह्मदेवाचा अभिमान सांभाळून टाकला. ज्याच्याकडे गर्व आला त्याचा गर्व सगळं नाहीसा केला नाही. असो गोकळी झाला आनंद, उत्साह करीती परमानंद, विलोकीला ब्रह्मानंद ये पाहता. म्हणला भक्त म्हणला इंद्र देवादी देव असाला. इंद्र सुद्धा आला. मला श्रीकृष्णाला पाया पडायचा. गवळ्यांनी सगळ्यांनी श्रीकृष्णाचा उत्सव साजरा करायला चालू केलेला आहे. असो एके दिवशी मुरारो गाई चारिती यमुना तिरी, ऐसो वरतिली एक नवलपरी ते चतुर्थी परी जसे. भक्त असो म्हणला असता रे. या गोकुळाच्या ठिकाणी म्हणला श्रीकृष्ण भगवंत गाई चारवा बना ठिकाणी गेलाय. तिथे एक नवल एक गोष्ट अशी घडलेली आहे. मयासुराचा एक पुत्र, त्याचे नाव योमासुर, तो दुरात्मा निर्धर क्रूर कंसासुर धाडितया. त्या वेळेस असताना म्हणला असा दुरात्मा असताना, असा दुष्ट असताना म्हणला कौसानं धरला. असा कसा दुराचारी होता तर म्हणला ती कसा दुराचारी होता. असा दुष्ट दुरात्मा
या श्रीकृष्ण भगवंताला छळण्याकरता पाठवलेलं आहे. योमासुरासी मने अवसरी थोर झाला आमचा वैरी गायी चारावय आहे म्हणा तरी नित्य काळी त्यावेळेस घेऊन सांगलं बाई यमासुराला म्हणतो आमचा वैरी मोठा झाला, आम्हाला आता काय ऐकत नाही, आम्हाला आठवायची आठवण सारखी आवर आता आठवण आहे म्हणला, सारखा ध्यास त्या आठवता लागलेला आहे म्हणला. या ध्यासाला आम्हाला काय जागृती स्वप्नी सुद्धा त्याचा ध्यास आहे. तरी यमासुराला म्हणतो आता काय करावं आम्ही आता इथं. तरी तू असं त्वर जाऊनी वधावा प्रयत्न करूनी तो त्याने वचन श्री वंदोनी वृंदावन पातला. त्यावेळेस त्या ब्रह्मसराला सांगितलं म्हणला जावं म्हणला आणि तुम्ही आमच्या वैराचा घात करा. तो आता कसा म्हणे सांगतो तुम्हाला, संगतीचा परिणाम आहे. संगत घडावी कोणाची आणि घडू नाही कोणाची. आता आपण मांजर जर पूर्ण चालले तर मनुष्य विचार करतो मांजर अडवं गेलं माघारी करा. अरे हजार मांजर जाऊ द्या, पर दुष्ट दुरात्मा जर पुण्य गेला तर आपलं काम होणार नाही. मी तुम्हाला असं सांगतो, या पाटावर बसून सांगतो की म्हणला मांजर काय प्राणी आहेत, पर दुष्ट दुरात्मा जर पुण्य गेला तर काम कधी होणार नाही. याचा विचार करा, मांजराचा विचार करू नका, या दुष्टाचा विचार करा तुम्ही. पुन्हा त्याने गोपाळ रूप धरोनी मिळाला कृष्ण संवादास देऊनी जैसा दाबिका आचार दावनी मेंदे वेळेचा दुरात्मानं काय केलं, वाईट करते तयार केलं. गोपाळासारखाच झाला, गवळेच्या मुलासारखाच झाला, पेंद्या सुद्धा झाला. अरे पेंद्या सुद्धा तुला होता येणार नाही, तुला पेंद्या सुद्धा होता येते काय, चालू माणूस काय मला तुक बरं होणार नाही तुम्हाला का, तुका होतील तो होता येणार नाही. तुकाराम महाराजांचे कीर्तन इकडे जायचं, तुकाराम महाराज बा पाटील म्हणायचं, तिथं कीर्तन करायचं, तिथनं पैसे उचलायचं. असली करू नका. आणि ही करायला गेले की ती भोगावंच लागते. भक्ती करीत असताना परपंच करीत जरा खोटे बोलावते, परपंच खोटेशिवाय प्रपंच होत नाही. आणि परमार्थ करीत असताना खरंच बोलावतोय, तो परमार्थ टिकून राहतो. काय करतो, परमार्थ टिकतो. मध्ये कधी टिकतो, खरं बोलल्यानंतर परमार्थ टिकतो. परमार्थ चलतो, खरं बोलल्यानंतर चलतो. की कडू वृंदावना जैसे वरी शोभावंत दिसे की बिडालक शांत पैसे मुशकाला तर म्हणलं ह्या रांधावऱ्या ठिकाणी असताना दुष्ट दुरात्मा असणाऱ्या गावळ्याच्या पोरासारखा झाला. डोंगी वारकरी होऊन जमणार नाही, डोंगी साधू होऊन जमणार नाही. गारुनी गाळा, तुळशीचे माळा आणि उग वागवती मंगळा मला कशाला मंगळपणे वागवायचं. आपल्याकडे बघितली लोक आनंदानं माऊली करतात. माऊली म्हणला हे शब्दाचा अर्थ आपण सुद्धा पत्ते पाळण्याची ताकद आपल्याकडे असावी. माऊली म्हणण्याचा आपल्याकडे माऊली बघून थोडं जग दृष्टीने बघतोय. कोणाकडे बघतोय, आवारकऱ्याकडे बघतोय. माऊली नावानं आपल्याला हाक मारतात. असुर हरिस ते म्हणे समयी गोप वाटोनी दो ठाई वाघ मेंढी लावलाही खेळो म्हणे कृष्णा. अरे वाघ मेंढी खेळो असा दुष्ट दुरात्मा मनात ठिकाणी विचार करू लागला. दुष्ट दुरात्मा ह्याला डोंगी म्हणतात. काय म्हणतात, डोंग्याचं माइंदाचं बोलणं कधी कळत नसतं बरं का. कधीच माइंद काय करावा ही गोष्ट कळत नसते. त्या माइंदानं किती जरी सोंग काढली तरी ती सोंग सजत नसते बघता. आपण वाघ झालो ते वेळे गोपाळाशी घेऊन पळे पर्वती घोरे वर कोरले त्याने गोपाळ कोंडी पळे. ओम श्री शैनम ओम श्री गोपाल कृष्णाय नमो प्रभू रामचंद्राय नमो मातृपित्राय नमो. आणि अशा रीतीने या ठिकाणी भगवान परमात्मा असणारा कृष्ण या ठिकाणी जे अवतीर्ण झालं. आणि भगवान म्हणजे काय, तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाश. अशा प्रकारचं हास्य वदन हसे, हास्य वदन हसे, अशा प्रकारचा तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाश, ज्याच्या निढळाच्या ठिकाणी भाळावर असणाऱ्या कोटीवधी चंद्र आहेत असा परमात्मा प्रत्येक भूतमात्राच्या हृदयामध्ये आहे. म्हणून भगवान या ठिकाणी अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, मी सर्वांच्या ठिकाणी आहे. हे कुरुळ्या केशाचे अर्जुना, ऐके कुटील लल्लक मस्तका धनुर्वेद त्रिंबका
मी आत्मा ऐसे म्हणे प्रत्येकाच्या हृदयी अशा या ठिकाणी भगवान सांगतात. तरीही या ठिकाणी जो अहंकारानं उन्मत्त असलेला तो इंद्रदेव, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा, अशा प्रकारे जो अहंकार असतो आणि इंद्र प्रत्येकाच्या ठिकाणी इंद्र देवाचं अस्तित्व असतं. म्हणजे भाऊदंड आहेत हे इंद्राचं प्रतीक आहे. आणि अशा रीतीने तो तमगुणानं रजगुणी अशा प्रकारचा मिश्रित असणारा तो इंद्रदेव, आणि तोही शरण गेला, अनन्य भावानं भगवंताला शरण आले. आणि नंतर असणार काय, या ठिकाणी या ठिकाणी मयासूर आणि त्याचा मुलगा योमासूर आणि राजा रावणाने त्या ठिकाणी आश्वासन दिलं, मी तुझ्या शत्रूचा निपात करतो. आणि या ठिकाणी वाघ मेंढीचा खेळ खेळून, म्हणून जेणेकरून या ठिकाणी वरवर गोड बोलायचं आणि अंतकरणामध्ये जसं कडवट वीख असावं, तशाप्रमाणे या ठिकाणी लिंबोळीवरून पिवळी दिसते आणि आत वीख असत. तशाप्रमाणे या ठिकाणी तो महिंद रूप धारण करून या ठिकाणी आलेला आहे. परम कपटी दुराचार गोप एक एक नेली समग्र गाई वत्साईची बारा कोंडीवरी दुरा. आणि अशा रीतीने त्या असणाऱ्या दुष्ट योमासूर राक्षसानं वाघ मेंढीचा, मी वाघ आहे, मेंढ्याला मी या ठिकाणी कसं पकडतो म्हणायचं, आणि त्या ठिकाणी हा खेळाच्या रूपानं एका विवरामध्ये असणार मोठं विवर त्या पर्वताच्या ठिकाणी तो एक एक निहून कुंडू लागला. आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी हा दुष्कृत्य करू लागलेला आहे. एकलाचे राहिले रामनाथ तटतस्थ चौकडे विवलित मने विपरीत केले येणे पै. आणि अशा रीतीने जेवढे असणारे गोपाळ गाई वासर होते आणि ते त्या विवरामध्ये एक 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 निहून त्या ठिकाणी कोंडून टाकले. आणि एकटा परमात्मा राहिला, आणि परमात्मा त्या ठिकाणी म्हणत आहे मी एकटाच राहिलो. आता या ठिकाणी वाघ आणि आम्ही दोघच या ठिकाणी राहिलो. भक्ता करण्याचे चक्रपाणी चौकडे हिंडव राणी महापर्वत दरीक्षणी मोक्षणी पाहत असे. आणि अशा रीतीने परमात्माला देखील भगवंताला भक्ताशिवाय त्या ठिकाणी करमत नाही. नाहम वसम्य वैकुंठे, मला वैकुंठात राहू शकत नाही, कुठेही राहू शकत. नाहम वसम्य वैकुंठे योगिना हृदय रहो मद भक्ता यत्र यंती तत्र तिष्ठन्ति नारदः. त्या ठिकाणी माझे भक्त असतात, त्या ठिकाणी मी असतो, आणि मला इकडे तिकडे फिरायची काही गरज नाही. म्हणून स्वतः परमात्मा त्या ठिकाणी काय करत आहे तर आपले भक्त कुठे आहेत आणि भक्तासाठी त्या ठिकाणी हुडकू लागलेला आहे, धुंडाळू लागलेले आहेत, फिरू लागलेले आहेत. भक्ता चरणे चक्रपाणी चौकडे हिंडो राणी पर्वत निदेक्षणी मोक्षराणी पाहत असे. आणि अशा रीतीने या ठिकाणी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग अशा रीतीने संत चरण रज लागावं. संतांचा स्पर्श झाल्यानंतर दिव्य संतांच्या शरीरातून दिव्य परमाणू त्या ठिकाणी बाहेर प्रकट होत असतात. दुष्टाच्या वाईट वृत्तीच्या लोकांतून त्याच्या संगतीपासून दूर राहावं म्हणतात. कारण त्याचे जी काही असणारे परमाणू असतात ते वाईट असतात. आणि तशाप्रमाणे या ठिकाणी बैसता संताचे संगती कळू आले कमळापती. अशा रीतीने म्हणून या ठिकाणी कुणाच्या जवळ बसावं तर दुसंग सर्वता त्याजे. शास्त्र सांगते की दुसंग सर्वता त्याजे स्त्री धन आणि नास्तिक न श्रवणीय. स्त्री धन नास्तिक न श्रवणीय त्यांचं ऐकू नये अशा प्रकारचं या ठिकाणी शास्त्र सांगतंय. आणि तशाप्रमाणे भक्तांना हुडकत, संतांना त्या ठिकाणी हुडकत, भक्त कुठे आहेत, भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले अशा पास निवारुनी. मग विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे धन जन्मात. अशा रीतीने त्यांची वृत्ती असते. म्हणून त्या ठिकाणी परमात्मा त्या आपल्या संतांना, आपल्या भक्तांना त्या ठिकाणी हुडकू लागलेला आहे. मग मुरलीश्वरे वनमाळी गाईच्या पचारित तय वेळी गंगे नाही मरती सकाळी ये वेगळी धावून ये. आणि अशा रीतीने या ठिकाणी संतांचं चरण रागावं आहे का नाही. स्वतः
नामदेव महाराज या ठिकाणी ज्ञानोबरायाबरोबर भारत ब्रह्मांड या ठिकाणी तीर्थयात्रा केली आहे का नाही. जेव्हा ज्ञान राजाने या ठिकाणी समाधी घेतली त्यावेळेस असणार नामदेव महाराजांना कर्मी नसं झालं, उद्विग्न अंतकरण झालं. आता काही राहण्यात शिल्लक अर्थ राहिलेला नाही. आपणही या ठिकाणी समाधी घ्यावी. आणि म्हणून नामदेवानी स्वतः नामदेवाच्या सहकुटुंबासह 14 जणांनी या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या या ठिकाणी पायरी म्हणून नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पायी हिरे ठेवी वरी. अनेक संत आमच्यावर पाय ठेवावेत पण पांडुरंगाचं दर्शन घ्यावं हा त्यांचा मुख्य हेतू होता. त्यांचं चरणच आम्हाला लागावं एवढं महात्म्य असणार आहे. अशा प्रमाणे या ठिकाणी स्वतः भगवंत परमात्मा मोठ्याने आक्रोश करू लागले, आणू लागले. हे असणारे यमुना चंद्रभागे माझे भक्त असणारे गोळ्या वाकड्या कुबड्या पेद्या आहे का मोठ्याने त्या ठिकाणी आक्रोश करू लागलेले आहे, आणू लागलेले आहे, दारुळ्या येत आहे. 10 वागे तुंगभद्रे वैतरणी वैनी पिनाकी पयोषणी मर्दांगी वस्तुत. अरे अशा रीतीने भगवान परमात्मा गायीची नावं मोठे मोठ्याने आणू लागले आहेत. यमुने नर्मदे गोदावरी काशी अशा रीतीने तुम्ही कुठं आहात आहोत या. रेवा तापी भोगावती प्रवचने पूर्णावर्ती कावेरीत सावित्री सती या वेगे हे कावेरी तापी पूर्णा. आणि अशा रीतीने तुम्ही लवकर गावात या. सुवर्णमुखी ताम्रपर्णी पयोषी. आणि अशा रीतीने ताम्रमुखी असणारी सुवर्णमुखी असणारी पांढरमुखी असणारी अशुभ्र अशा प्रकारच्या जी काही आहेत गाई त्यांना मोठ्याने आरोळी देऊ लागलेल्या आहेत. पेंद्या सुदाम्या वाकड्या कुठे आहात तुम्ही कुठे गेलेला आहात. अशा रीतीने भगवंताला त्या ठिकाणी दया निर्माण झालेला आहे. तसा प्रभू रामचंद्र वनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मण जसा धावत या ठिकाणी फुडकत होते शोधत होते तशाप्रमाणे त्या ठिकाणी भगवान परमात्माही त्या ठिकाणी फिरू लागले. त्या पर्वताचे अंतरी गायी अंक्रती एकसरी धावे धावे एका मुरारी सोडून जड करी तेथून या. अरे अशा रीतीने भगवान परमात्मा आलेला आहे. भगवंताचा दृष्टिक्षेप झालेला आहे, जवळ आलेला आहे. आणि त्या विवरामधून त्या पर्वताच्या तिथून ध्वनी ऐकू आले, आवाज ऐकू आला. हे भगवंता आम्हाला यातून सोडव मुक्त कर. अशा रीतीने त्या ठिकाणी भगवंताने तो काय आवाज आहे तो ऐकलेला आहे. मुरली स्वरे गोपाळा हळवी तसे सावळा यारे यारे म्हणे सकाळा मांडुनी केला सोडी कडे तुळया. आणि तशा रीतीने त्या ठिकाणी भगवंत आढळलेला आहे. कुठे आहात तुम्ही. ते गवळी म्हणतात, गोपाळ म्हणतात हे भगवंता तुझ्यापासून आम्ही दुरावलो अंतरलो लवकर आम्हाला सोडून कर. अरे तुझ्या चरणापाशी जागा दे. वळच्या सुधान्या वाकड्या दोदल्या दुसाऱ्या रोकड्या वाल्या वाल्या बोकड्या बोबड्या वेड्या बोबड्या आताच्या हे कुबड्या पोबड्या सुधाम्या अशा रीतीने या ठिकाणी अनेक प्रकारचे जे गोळे होते जे मित्र होते परमप्रिय. आणि अशा मित्रांनो कुठं आहात सौंगड्यानं कुठं आहात आणि या ठिकाणी माझ्याकडे या असा कृष्णही त्या ठिकाणी बोलत आहे. खुजा मोठ्या रोकड्या काया चपळा चपळा वेद करण्या प्रेमळ चतुरा सगुण ज्ञाना प्रेमासारखे होय गया. आणि हे प्रेमासारख्या मला जीवलग असणारे माझं परम मित्र असणारे सखे आहात. तुमच्याशिवाय मला क्षणभरही त्या ठिकाणी करमत नाही. विरह निर्माण होतो आणि म्हणून तुम्ही कुठं आहात. तव पर्वतांतरी गोपाळा अंक्रत जाती करीत कोलाळा श्रीकृष्ण नाम देवे लाळा होनिया माती आणि अशा रीतीने पर्वताच्या विवरामध्ये ते आक्रोश करू लागले आक्रोशू लागले मोठमोठ्याने रुदन करू लागले. हे भगवंता आणि असे आम्ही संकटात सापडलेलो आहे यातून आम्हाला मुक्त कर. धावा आनंदाकडे गोविंदा हे कमळा
कमळापत्राक्ष उदारा मुकुंदा सगुण निर्गुणा बाह्यानंदा स्वानंद बोधा. हे स्वानंदा, हे ब्रह्मपत्रा, हे कमलपत्रा, हे सगुण निर्गुणा, हे भगवंता, आणि तू यातून आम्हाला मुक्त कर. कोंडिलो संसारा पर्वती पडिलो जन्मस्वरूप विषवृत्ती सापडलो अहंक दैवती हाती म्हणून आबा होतो कृष्णा तुझे. आणि हे कृष्णा, या ठिकाणी आम्ही या संसारामध्ये खितपत पडलो, आणि अशा रीतीने यातून आम्हाला मुक्त कर. आम्ही या ठिकाणी विकाराच्या अधीन झालो, आणि त्यामुळंच आम्ही तुझ्यापासून दुरावलेला आहोत. यातून आम्हाला सोडव. मग तो भक्त कैवारी श्रीधर मुखठा वाटे काढून चक्रपर फोडीला सत्वर गोप मोहती कृष्णा तुझे. आणि अशा रीतीने या ठिकाणी भगवंताला अनन्य भावनेनं शरण गेल्यानंतर भगवंत या ठिकाणी स्वतः दया निर्माण झाली, आणि भगवंताने आपल्या मुखामधून एक सुदर्शन चक्र बाहेर काढलं. सुदर्शन चक्राला अध्याय केल्यानंतर तो पर्वत असणारा त्या ठिकाणी चूर्ण केलेला आहे, पिष्ट केलेला आहे. तव प्रयाग देवनी यमसूरदायक तक्षणी अतिविशाळा मुख पसरोनी ग्रासी म्हणे. आणि अशा रीतीने भगवान आलेला पाहिलं सुदर्शन चक्रानं असणारा पर्वत असणारा चूर्ण केल्यानंतर तो यमासूर असणारा दैत्य राक्षस उन्मत्त झालेला होता. मोठ्याने आक्रोश केला, आरोळी दिली, हे कृष्णा, आता तुला मी जिवंत सोडत नाही. परमपुरुषे भक्त वत्सले चक्र कंठनाळ देछे दिले व्यमपक्ष घडविले यमासुराचे शिरपये. आणि अशा रीतीने या ठिकाणी भगवंताने काय केलं तर सुदर्शन चक्रानं असणार या यमासुराचं शिर असणं झाडापासून वेगळं केलं, आणि त्या यमासुराला मुक्ती दिलेली आहे. ऐसा करुणी पुरुषार्थ गाई गोपाळ समवेत पर्वस्थ स्थळ आले समस्त काला करीत ते. आणि अशा रीतीने भगवंताने काय केलं तर त्या यमासुराचा वध केला. सर्व गोपाळ गाई सहित आपल्या पूर्वस्थळाच्या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. कळला कंसास समाचार यमासुर पावला परत्र दगदगले कंसाचे अंतर म्हणून विचार कैसा करू. आणि अशा रीतीने हा वृत्तांत असणारा कंसाला कळाला, यमासुर गेला. तोही या ठिकाणी भगवान कृष्णाने त्या काय केलं, माझ्या शत्रूने असणारा त्याचा वध केला. आता जवळजवळ माझी आता पायरी भरलेली आहे, माझं मरण जवळ ओढावतंय, जवळ आलेलं आहे, आणि यातून मी संपणार आहे अशी त्याला धास्ती चिंता काळजी वाटू लागली. म्हणून या ठिकाणी तो विचार करत आहे. तवा कर सहस्त्र दैत्य उभे होते अविचारित उन्मत्त त्याशी कसं तेव्हा सांग झाले धावत. आणि अशा रीतीने कंस असणारा विचार करू लागला, चिंताक्रांत होऊ लागला. चिंता चित्ता समयत्रे बिंदू मात्रेने विशेषता सजीव दहते चिंता सजीव दहते चित्ता निर्जीव दहते चित्ता. अशा रीतीने या ठिकाणी चिंता जिवंत माणसाला जाळते, आहे का नाही, आणि चित्ता मेल्यानंतर जाळते. असा या एका बिंदूचाच फरक आहे. म्हणून तो चिंतेने या ठिकाणी चिंता निर्माण झाली तर समोर पाहतो तर हजार असणारे 1000 दैत्य उन्मत्त झालेले राक्षस त्याच्या दृष्टीच पडले, आणि त्या राक्षसांना तो कंस असणारा अध्याय करू लागला. एका गोरा एक सावळा दोघा धरून या वेळा ऐसे एकता दैत्य मेळा वेगे चालित वनाते. आणि अशा रीतीने त्याला अध्याय केली, हे राक्षसांनो तुम्ही काय करा, या दैत्यानो तर एक गोरा आहे, गौरवर्ण आहे, एक सावळ्या रंगाचा आहे, आणि अशी 2 बालकं आहेत, आणि फक्त या दोघांचा तुम्ही वध करा, पकडा, वध करा, काहीही करा, कसेही करा, परंतु त्यांचा वध करा, त्यांना मारा. काय मोह करा, माया करा, काय तुम्हाला जी काही कापट्य येत असेल, काय विद्या येत असेल, किंवा तुमच्या अंगामध्ये बल आहे, तुम्ही त्याचा वध करा, आणि फक्त मला या ठिकाणी माझा शत्रू जिवंत राहिला न पाहिजे असं काहीतरी करा. पिशाच वात धावती ते वेळा गोपाळा भोवती वेळा घाला पुसती पळी राम सावळा कोठे आहे सांगरे. आणि अशा रीतीने आज्ञा दिल्यानंतर राजात असला म्हणल्यावर प्रजा कशी असेल,
आणि अशा रीतीने तो आदेश दिल्यानंतर, आज्ञा दिल्यानंतर ते पिशाच जशी भूत जशी पळावी तसं कोण कुणीकड सर्व असणारे पळू लागलेले आहेत. आणि त्या नगरीमध्ये येऊन कुठं बाळ आहे, कुठं कृष्ण आहे, कुठं शंकर असणारा जो बळीराम दादा आहे, आणि म्हणून ते हुडकू लागलेले आहेत, पळू लागलेले आहेत. ऐसे देखुनी ते अवसरी भयभीत गोतांतरी म्हणती कृष्ण लपेतवरी घोडी तुझावरी घालितो. आणि अशा रीतीने या ठिकाणी हे अरिष्ट सर्व असणाऱ्या गवळणींनी पाहिलं. त्यांना त्या ठिकाणी विचार करू लागल्या मोठ्याने, आता संकट आलेलं आहे हे कृष्णा, आणि कृष्णाला काहीही करून आपण कृष्णाला वाचवलं पाहिजे. म्हणून घोंगडी घेतली आणि घोंगडी गवळणी पांघरू घातली आणि म्हणू लागली. हे उन्मत्त झालेले या ठिकाणी केस वगैरे वाढलेली, उन्मत्त झालेले आणि सैरा वैरा भूतावली त्या ठिकाणी नगरीत फिरू लागले. ही अशी अवस्था असणारी गोकुळामध्ये झालेली आहे. तुझला हे तरुणी नेती आम्ही कैसे जावे गोकुळ प्रती हरी म्हणे रे काही चित्ती भिवू नका सर्वथा. आणि अशा रीतीने गवळी सांगू लागल्या कृष्णा तू शांत झोप, या ठिकाणी घोंगडी पांघर. आणि असं म्हटल्यानंतर कृष्ण सांगतात तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही, तुम्ही शांत राहा. मग श्रीकृष्ण म्हणे तया ते कोण्या पुरुषे धाडिले तुम्हा ते म्हणती कसे उभया ते धरुनिया तुम्हाशी पाठविले. आणि अशा रीतीने कृष्ण विचारू लागला तुम्ही या गोकुळामध्ये कशासाठी आलात, कुठून आलात, येण्याचं कारण काय आहे. आणि त्यानंतर ते सांगू लागले की आम्हाला या उभयताला म्हणजे तुम्हा दोघांना पकडून आणा म्हणून आमच्या राजाने आमचा आदेश काढलेला आहे, आम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. ऐसे ऐकुनी ते येळे गदगदा हसी जे गोपाळे म्हणे कैसे मूर्खत्व केले इतके पाठविले काय कसं. आणि अशा रीतीने कृष्ण मोठ्याने सर्व गोपाळ वगैरे हसू लागले, गदगद हसू लागले. तुमचा राजा मूर्ख आहे का काय, तुम्ही मूर्खपणा केलाय, आम्ही दोघं आहात आणि एवढं सैन्य काय गरज होती. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. आम्हा दोघाशी दोघे जण नेतील कडे भर घेऊन व्यर्थ येतील तुकिते धावणी जात परतुनी सर्वही. आणि अशा रीतीने कृष्ण सांगू लागले आम्ही दोघं आहोत, बालक आहोत, लहान आहात. आणि लहान असताना एवढं राजानं हा मूर्ख राजा आहे की काय, एवढी सेना पाठवायची काही गरज आहे का, म्हणजे त्याला विवेक आहे का कोणा तरी. तुम्ही परत जा, आम्ही मागून दोघंही, आम्हाला दोघं झाले तर बास झालं, आम्हाला काकाला कडेवर घेऊन जातील. आणि असं असताना एवढं सैन्य पाठवायची काही गरज नव्हती, असा कृष्ण परमात्मा बोलू लागला. दोघे जण येथे राहावे आम्ही जेवून येतो तयासवे ऐसे बोलता केशवे ते म्हणाले तयासी. आणि अशा रीतीने आम्ही दोघंच आहोत आणि आम्ही जेवण केल्यानंतर तसं वाटत नसेल तर तुम्ही दोघे थांबा आणि तुमच्या बरोबर आम्ही येत आहोत. म्हणती कस मूर्ख साचार काय अर्थ पाठविले आकार सहस्त्र मग दोघाशी ठेवून समग्र मर्तुनापेक्षा परतले. आणि अशा रीतीने हा राजा मूर्ख आहे का काय, 11,000 एवढं सैन्य पाठवायची काय गरज आहे का, सैन्य किती पाठवावं याची अक्कल नाही असं म्हटल्यानंतर त्यांना खरं पटलं आणि त्यांनी आपलं सैन्य असणारं माघारी पाठवलं. ऐसा क्षण एक झाली यावरी विचार करिता बैराम मुरारी म्हणती या दोघाशी अवसारी पूजा व बरवी समर पर्वती. आणि अशा रीतीने आपल्या गावाला आलेले आहेत, यांची पूजा आपण केली पाहिजे, चांगली पूजा केली पाहिजे असा कृष्ण आणि बलराम विचार करू लागले, बोलू लागले. जन्म पर्यंत न विसरती ऐशी पूजा करावी निगुती तव ते दोघे हरिशी म्हणती तोरे गाती चलाता. आणि अशा रीतीने या ठिकाणी त्या दोघं विचार करू लागले. बलराम दादाचा आणि कृष्णाचा संवाद चालू झाला. त्याला पूजा अशी करायची की जन्मापर्यंत त्यांना स्मरण राहावं, आठवण राहावी, कृष्णाने कशी पूजा केली आणि नाव ऐकल्यानंतर त्यांना आठवण राहावी, अशी आपण पूजा करू. जरी तुम्ही ना याल एक क्षणी तरी नेऊनी दोघाशी उचलणी ऐसे
करणी देशावर ताब शोभला. आणि असा द्वेष निर्माण झाला त्या राक्षसांना आणि म्हणू लागले तुम्ही येत असाल चला, नाहीतर आम्ही बळजबरीने या ठिकाणी तुम्हाला काकेला घेऊन कडेवर घेऊन आम्ही जाऊ. बळी बांद्रे आपुल्या हाते करून दोघास केले बहुत ताडण बहुते बोळणे मिळून डाका खाली मारिती. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी बलराम दादा शेषाचा अवतार शेष त्या ठिकाणी जसा फणा काढा तसा क्रोधायमान झाला, महागसून 2 कानाखाली एका काना लागावल्या आणि अशा रीतीने चांगलीच त्या ठिकाणी दोघांचीही त्या ठिकाणी काय केलं तर झपकं दिल्यानंतर त्यांना पळते भुई थोडी होत झालेली आहे. दोघे का कुळती करती बहुस वस आम्ही न येऊ म्हणती सोळा मास बहुत झालो कसा विस सोळा हरी कृष्ण म्हणतया. आणि कृष्णाला आणि बलरामला त्या ठिकाणी कानाखाली चांगलं झपकं लगावल्यानंतर त्यांना अद्दल घडली, शिक्षा घडली आणि कदापिही तुम्हाला या ठिकाणी नेण्यासाठी येणार नाही, आम्हाला सोडा, आमचा प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. श्रीकृष्ण म्हणे दोघाशी जाऊन या सांग सपाशी जीवदान दिले आम्हाशी बळीरामे आणि श्रीकृष्णे. आणि अशा रीतीने त्याची चांगलीच त्या ठिकाणी हात घेतल्यानंतर कृष्ण सांगतात की तुम्ही दोघं जावा आणि त्या कंसाला सांगा या ठिकाणी. म्हणून अशा रीतीने त्या ठिकाणी ते दोघं असणारे गेलेले आहेत. जीवदान दिलं कृष्णानं, आम्हाला जीवदान दिलं, आमचा वध करायचा परंतु या ठिकाणी प्रेमळ कृष्णानं आम्हाला जीवदान दिलं, आमचं काही खरं नव्हतं, अशी ती दोघं असणारी गेलेली आहेत. दोघे मंथुरा पंते पळती असंख्य गोपाळ पाठी लागती वाटे अडथळणी परती मग राम वारित गोपाळा. आणि अशा रीतीने हे दोघं असणारी मथुरेकडे पळू लागलेले आहेत. गोपाळ माग त्यांची फजिती करू लागलेले आहेत. ते आलो बघ म्हणायचं आणि ही मागेची पळायची गोपाळ त्याची चेष्टा करू लागली. त्या अडखळायची, पडायची, उठायची, पुन्हा आलेत की पकडते ती काय धरतीत काय म्हणून ते मागं बघायची, पळायची. असं या ठिकाणी ही शिव कधी संपते, आपलं गाव कधी जवळ येईल असं त्यांना त्या ठिकाणी वाटू लागलं. दोघाचे अंग झाले चूर जवळी केले मंथुरापूर पुढे जात होत 11 सहस्त्र मागे परतून पाहत. आणि ती 11,000 ती पुढे चाललेली होती. ही दोघं मागून पळत आली, अडखळत पडत प्राण जाण्याची वेळ कासावी झालेली, सर्व अंगाला त्राण शक्ती असणारी क्षीण झालेली आणि ती दोघं असणारी धापा टाकत आले आणि ती असणारी 11,000 पुढे आपली शांत गप्पा मारत चाललेली होती. तव कुंतची दोघे येती समस्त पुसती तया प्रती कारे आले रिक्त हस्ती राम श्रीपती कोटे दोघे. 11,000 असणारे विचारू लागले की तुम्ही रिक्त असताना का आलेला आहे, रिकाम का आला. लहान त्या ठिकाणी तोंड वगैरे चेहरा वगैरे पडलेला, कानाखाली झपकं दिलेलं, सगळं तोंड लाल झालेलं आणि अशा अवस्थेमध्ये ते रुदन करू लागले, मोठ्याने रडू लागलेले आहेत. तव ते बोलती दोघे जण माशी ती गातले भोजन जन्मवरी हे अन्न नाही जाणार जेविले. आणि अशा रीतीने ते दोघं असणारे सांगू लागले की आम्ही भरपूर जेवण केलेलं आहे, पोटभर आमची तृप्त झालेलं आहोत आणि आता तुम्हाला जेवणासाठी त्यांनी बोलावलंय आणि ते तुम्हाला निरोप सांगण्यासाठी आम्ही आलोय. तडस बरोनी येती तिळका मोदक बहु चारीला देखा जेविता गलित झालं ते दवा. आणि अशा रीतीने ते दोघं सांगू लागले की आमची पोट फुटण्याची वेळ आली. असं षड्र सांगणं भरपूर वाढलं, मोदक लाडू पंचपक्वानाचं जेवण आम्हाला जेवता जेवता या ठिकाणी आम्हाला वाढू लागले. आम्ही भास म्हणून निसटून पळून आलो. आम्ही बहुत आलो काकुळती पुरे म्हणून तरी न सोडती अवघेची आग्रह करीती घ्या म्हणून एकदा. आणि अशा रीती ते आमचा आग्रह करू लागले. पुन्हा आम्ही त्या पात्रावर हात झाकण्याचा प्रयत्न करू लागलो तरी ती वाढू लागली. एवढी प्रेमळ असणारी ती लोक आहेत, त्यांचं वर्णन करावं तेवढं थोडं. आणि त्या स्वयंपाकाचा म्हणजे अन्नाचा देखील स्वाद आगळा वेगळा
असं आम्ही भरपूर जेवण करून तृप्त झालेलो आहोत. बळी बंद्रेचे वाजते बहुत वाढिले आम्हा ते पुरे पुरे म्हणता नसू तसे तरी एकदा सोडीनच ना. आणि अशा रीतीने बळीभद्राच्या हस्ते त्यांनी काय केलं तर तोच लय या ठिकाणी वाढणारा आहे, दाता आहे. आणि त्याने जेवण या ठिकाणी बळीराम दादानंच आम्हाला भरपूर वाढलंय. दुसरी पळत आली होती वाढण्यासाठी परंतु त्या एकट्यानंच आम्हाला वाढल्यानं आम्हाला सरलं नाही. आम्ही निष्ठून आलो, पळून आलो. सावळा उगाची पाहता होता तो जरी वाढवायचा उठता मग आमुचा अंत ना उरता त्याने पुरे म्हणता राहिले. आणि अशा रीतीने सावळा उगाच पाहत होता. परंतु या ठिकाणी त्या गौरवर्ण असणाऱ्या बळराम दादानंच आम्हाला जेवायला वाढलं. तो या ठिकाणी सतत आम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारचे पदार्थ वाढण्यासाठी येत होता. आम्ही या ठिकाणी निष्ठून आलो. म्हणून अशा रीतीने ते असणारी सांगू लागले. त्याही आम्हास ऐसे जे घालावे मग त्याशी कैसे धरावे ऐसे कांताचे आगळे अकरा शास्त्र बोलती. आणि अशा रीतीने या ठिकाणी त्या अशा रीतीनं या ठिकाणी जीव असे ते दोघं होते, प्रेमळ होते. आणि त्यांना कसं पकडून आणावं, धरून आणावं म्हणून आम्ही आलो. आणि त्यानंतर ते 11,000 असणारे ते काय बोलतात. परमनीच दैत्य जाती अन्न करणे लाळ गोटती मनती सांग रे त्वरी गती भोजन देते आम्हा काय. आणि अशा रीतीने ते दैत्य म्हणजे लाचर, लाळ गोठणारी अशा प्रकारची ती राक्षस असणारी राक्षसांची जातच. आणि ते म्हणू लागली की आम्हाला माहिती सांगा, कुठं आहे, कुठं जेवण आहे, कुठं पाकशाळा आहे, हे आम्हाला सर्व काही सांगा. अन्न त्याजवळी आहे की नाही सांग आम्ही जातो लवलाही तव ते दोघे तय समयी बोलती काय का ते. आणि अशा रीतीने ते अन्न भरपूर आहे का, आपले जे सेना आहे राक्षस आहेत यांना भरून उरेल का, पुरेल का, नाहीतर विनाकारण हेलपाटा होता कामा नये. हे असं आहे का, तुम्हाला माहिती आहे. अशा रीतीने त्या ठिकाणी हे 11,000 उपाशी असणारे त्या ठिकाणी बोलू लागले. म्हणती अन्न एकदा न सरे तुम्हाशी पुरवणी तुमच्या पिंतरास्य उरे तुमच्या देवाचे पोट भरे जाताची. आणि अशा रीतीने या ठिकाणी अन्न भरपूर आहे, वाढणारही तसा समर्थ आहे, भरपूर असणारा अन्न आहे. तुम्ही जेवाल, तुमचे आई वडील जेवतील, तुमचे पूर्वज जेवतील, तुमचं पितर असणारे तृप्त होईल, एवढं भरपूर अन्न आहे. आणि ते अन्न जेवण वाढणारे देखील ते तशा प्रकारचे समर्थ आहेत. अशा रीतीने ते दोघं असणारे सांगू लागले. आता यावे तुमचे सांगाती तरी आणि आग्रह करीती जुनी ओळख करीती मग न सोडती आम्हा ते. अशा रीतीने आम्ही बी आता तुमच्या सोबत यावं, तुम्हाला दाखवावं, तिथली माहिती सांगावी म्हणलं. आणि मग ती काय करते तर ती जुनी ओळख करतील आणि मग जुन्या ओळखीने घ्या म्हणून या ठिकाणी अजून आम्हाला वाढतील. मग ते म्हणून या ठिकाणी तुम्ही जावा अशा रीतीने ती सांगू लागली. एक भोजन झाले अजीर्ण दुसरे त्यावरी होय पानोत म्हणा ऐसे एक दावगे जण आले सत्वरे आणि हरिजवळी. अशा रीतीने त्या ठिकाणी जर आम्ही तुमच्या बरोबर आलो, पुन्हा त्यांनी जेवणाला वाढण्याचा प्रयत्न केला, त्यांनी वाढलं तर मग अजीर्ण निर्माण होईल, अपचन निर्माण होईल. मग विनाकारण शरीर या ठिकाणी सगळं शरीराचं असताना तालतंत्र बिघडाल, अधिव्याधी निर्माण होतील. म्हणून आम्ही येत नाही, तुम्ही जावा, भरपूर जेवण करून तृप्त होऊन या. अशा त्या ठिकाणी ती दोघं जण असणारी सांगू लागली. देखील दैत्य भार सकळ भयभीत झाले गोपाळ म्हणती कृष्णार्थ प्रबळ येते आता मांडीला. आणि अशा रीतीने या ठिकाणी हे सर्व असणारी दैत्य, सर्व राक्षस असणारे आले. त्यानंतर बालगोपाल सांगू लागले, वाकड्या कुबड्या पेंद्या सुदाम्या हे सांगू लागले की हे कृष्णा या ठिकाणी अनार्थ ओढवलेला आहे. हरी म्हणे सखे होय का काळ त्रयी भिवू नका पाठीशी मी असता शंका धरू नका मनात. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी मी असताना तुम्हाला भिण्याचं कारण काही नाही.
देव असताना बाकीच्या भानगडी किंवा उद्योगव्याप करण्याचं काढण्याचं कारण काही नाही. म्हणून मी आहे सखा असताना आलेल्या विघ्नाचं निर्विघ्न करण्याचं सामर्थ्य असताना त्या ठिकाणी भिण्याचं कारण काय? पण तुम्ही भिवू नका, शांत राहा. ऐसे बोलोनी जगन्नाथे मग विलोकिले वर्धन पंते तव अकस्मात गंधर्व ते एकदाच सहस्त्र उरले. आणि अशा रीतीने भगवंताने उर्दू दृष्टीनं अवलोकन केलं. त्यावेळेस अकस्मातच जे काय गंधर्व होते ते गंधर्वाचं त्या ठिकाणी गमन झालेलं आहे. ते गंधर्व त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या मुख्य गंधर्व चित्रसेन तेने गंधीला जगदूषण पुढे ठाकला कर जोडणी म्हणे ज्ञान द्याई मज. आणि अशा रीतीने मला आज्ञा द्या असा चित्रसेन गंधर्व त्या ठिकाणी हात जोडून विनीत वृत्तीनं भगवान कृष्णाला त्या ठिकाणी विनंती करू लागला की मला आज्ञा द्या, आम्हाला काहीतरी कार्य सांगा, काम सांगा आणि आम्ही तुमची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत. श्रीकृष्ण म्हणे सकळा या दैत्याशी भोजन घाला तव गंधर्व धावले ते वेळा प्रलय मांडिले या दैत्याशी. आणि अशा रीतीने भगवंताने बोलल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताची आज्ञा शिरसा वंदे मानली आणि गंधर्वाने आपल्या हातातली शस्त्रास्त्र त्या ठिकाणी सिद्ध करून या राक्षसांचा निपात करण्यासाठी सरसावले. गंधर्व तोडीती नाक कान हस्तपाय टाकीती मोडून किती कांच्या ग्रीवा पळून गत प्राण ते केले. गंधर्वाने काय करायला सुरुवात केली? कुणाचं कान कापायचं, नाक कापायचं, कुणाची मुंडकी असणारी गळा त्या ठिकाणी चिरडून टाकायच्या, दाबायच्या, कुणाच्या कमरा असणाऱ्या मोडायच्या, कुणाचे हातपाय मोडून टाकण्याचं अशा प्रकारचं काम करू लागले. ज्याचे का उरेल प्राण तीही सम पूर्ण नाशिका कर्ण मंतुरे जे माझे आले पळून शंक करीती एकदा. आणि जे उरले सुरले काही थोडस काय अवयव म्हणजे काही खरपटत सरपटत काही लंगत अशा रीतीने ते मथुरा गाठून या ठिकाणी आपल्या गावाकडे मथुरेकडे कुंथत आलेले आहे. वाहती रक्ताचे पुर हळबडिले मथुरा नगर लोक गावरले समग्र. अशा वळतीचे ते रडत आलेले आहेत. काहीच्या डोक्यामधून रक्तस्राव होऊ लागलेला आहे, कुणाच्या हातापायाला वेदना इजा झालेल्या आहेत, जखमा झालेल्या आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये ते त्या मथुरा नगरीमध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर तिथं सर्वांना भीतीचं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणती अनारे वेंगे घोडे त्यावरी सत्वर जुपा गाडे मांजरे आणि माकडे रती पूजा जुंपा सत्वर. आणि अशा रीतीने ते या ठिकाणी भ्रमिष्ठल्यासारखं त्या ठिकाणी बोलू लागले. आणा मांजर आणा, कुत्रे आणा, गाडीला बांधा आणि सिद्ध करा. अशा रीतीने ते भरून लागले, भ्रमिष्ठ झाल्यासारखे, ब्रह्मने चावले चित्त, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. उचला उखळे झडकरी चली बांधा घोड्यावरी कोथळ्या आणि आडविरी घेऊन शिरी चला. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी उकळं बांधा, मुसळा घोड्यावर बांधा आणि आड विहिरी घ्या आणि चला लवकर निघा. नेसावेगी द्रढ मुसळे हो डोईस गुंडाळा रे पाळे चाटू आणि कचपाळे पांघरून या पळा वेगी. आणि अशा रीतीने त्यांच्या बुद्धीचं नियंत्रणच त्या ठिकाणी राहिलेलं नाही. काय बोलावं, काय करावं, भ्रमिष्ठ झाले. बुद्धी त्या ठिकाणी कार्य करणं झाली आणि ती काही विचित्र त्या ठिकाणी बोलू लागले. अशा रीतीची अवस्था म्हणजे वेड लागावं वेड्यासारखी अवस्था त्या राक्षसाची झालेली आहे. म्हैसी बांधा वासरावरी गाई बांधा कुतऱ्या सिरी नेसती वसने जडकरी सोडून या पळारे. आणि असं करा, तुम्ही कपडे काढलेले असे आहेत घातलेली ती कपडे काढा, लग्न व्हा, कुत्री काकाला घ्या, मांजर डोक्यावर घ्या आणि चला लवकर चला पळा. अशा प्रकारे मोठ्याने रडू लागले, आक्रोश करू लागले, बोलू लागले. स्त्रिया म्हणती तेच क्षणी ओटीस घ्या रे
केरसुनी पळा सत्वर येथुनी नाशिक कर्ण आणि सांभाळा. अशा रीतीने त्या ठिकाणी ते बोलू लागले त्या स्त्रियांना, तेथील मथुरीतल्या बायांना त्या स्त्रियांना सांगू लागले की तुम्ही ओठीला किरसुन्या घ्या आणि सावध व्हा, नाहीतर नाक कान तुमचं या ठिकाणी संपलं समजा. असो लोक झाले भयभीत गंधर्व परतले समस्त श्रीकृष्णाशी वंदनी त्वरित आज्ञा मागती जावया. आणि अशा रीतीनं ते मथुरेमध्ये भीतीनं सर्व भीतीचं वातावरण मथुरेमध्ये निर्माण झालं आणि इकडं असणार गोकुळामध्ये असणार कृष्णाची आज्ञा शिरसावंदी मानून या ठिकाणी गंधर्व असणारे आपल्या निज धामाच्या ठिकाणी ते निघून गेलेले आहेत. म्हणती जय जय पुराण पुरुष पुरोना पुरुषोत्तम अजित मेघ श्याम संचितानंद पुरु ब्रह्मान कळे शिमाव. हे परमात्मा आझाद भाऊ असणारा, आनंद घन असणारा, सर्वांना आनंद देणारा, अशा रीतीने हे भगवंता तुला नमस्कार असो, आम्हाला आज्ञा द्यावी. तुची सूत्रधारी सत्य होशी आम्हा भाऊलिया नाचविसी इंद्रविधी सकळ सहकिशाशी शरण चरणीशी पयाले. आणि अशा रीतीने तूच करता धरता आहेस, या सर्वांचा कारागीर आहेस आणि आम्ही कळसूत्रीच्या भावनेप्रमाणे आहे. दोरा वाढल्यानंतर भावनी कळसूत्रीची जशाप्रमाणे नाचते त्या भावनीचा आणि या ठिकाणी वडणाराचा या ठिकाणी अर्थात काही संबंध नसतो. ते वडल्यानंतर नाचते, स्वतः तिच्या शक्ती किंवा स्वतःचं कर्तृत्व अस्तित्व काहीच नसतं. तशाप्रमाणे या ठिकाणी आमचं या ठिकाणी काहीच नाही, हे सर्व तुझंच कार्य आहे, तूच बोलवितोस करून घेतोस. अशा रीतीनं हे गंधर्व असणारे भगवंताची स्तुती करू लागले. ऐसे स्तवनी पुतना प्रहराना गंधर्व गेले निजस्थाना. असो इकडे गायस कंसदाना बरळ चित्त पळता ती. आणि अशा रीतीने इकडं गंधर्वाने स्तुती भगवंताची केली आणि आपल्या निज धामाच्या ठिकाणी निघून गेले. आणि इकडं हे राक्षस असणारी बरोबर गेली, भ्रमिष्ठ झाली. असं काय होतं तर भयाची आवृत्ती, अशा प्रकारची भीतीनं असणार भय निर्माण झालं की अशा प्रकारची वृत्ती निर्माण होते. माणसाला भीती निर्माण झाली. आपण 12 वाजता शेताकडे गेल्यानंतर भीती निर्माण झाली, भूत असतं म्हणजे त्याला असते. मला तर कधी काही दिसलं नाही, मी अंधारातच फिरलेला सारखा. पण तशा प्रकारची तदाकार वृत्ती होत असते. भीती निर्माण झाली की आहे म्हणजे की आहे, त्याच्याबद्दल वादच नाही, असतोच. आणि नाही म्हणलं की नसतं, आपल्यावर अवलंबून आहे. अशा प्रकारे मग भयानं त्या ठिकाणी वृत्ती तदाकार होती. डोळ्याला देखील दिसतं ते हालालेली पळालेली, ते बरोबरच आहे, त्या वृत्तीचा विषय आहे. मग तशी वृत्ती त्यांची झाल्यामुळं त्या मथुरा नगरीमध्ये ते भ्रमिष्ठ झाल्यासारखे वेड्यासारखे फिरू लागले. म्हणती कंस राज बुडाले तुमचे मरण जवळी आले. चित्त कंसाचे घाबरले दगदगले हृदयात. आणि अशा रीतीने ते असणारी राक्षस बोलू लागले, उरले सुरले आलेली पळून की हे कंसा तुझं मरण जवळ आलेलं आहे, जवळ आलेलं आहे, तू लवकरच लवकर तुझा प्राण जाणार आहे, तू सावध राहा. अशा रीतीने ते भरू लागले, बोलू लागले. कंसाशी सांगती गायाळ ते दोघे प्रताप सूर्य केवळ नखाग्री हा ब्रह्मांड आणि अशा शिक्षण मात्रे कृष्ण आणि बळराम एवढे सामर्थ्यशाली शक्तिशाली पुराण पुरुष आहेत. ते ब्रह्मांड आपल्या नखावर त्या ठिकाणी नखामध्ये नखाग्रामध्ये एवढी शक्ती आहे, एवढे पराक्रमी आहेत. म्हणून तुझा लवकरात लवकर तुझा वध होईल. हे त्रिवाक्य आहे, ही सत्यवाक्य आहे, अशी त्या ठिकाणी बोलू लागले. एक सावळा एक गौर दोन्ही परब्रह्म निर्वेगकार. ते मनुष्य यश निर्धार शेष विष्णू अवतरले. आणि अशा ती राक्षस सांगू लागली की एक गौर वर्णाचा आहे, एक या नील वर्णाचा आहे. आणि अशी ती एक तेजस्वी अशी बालक आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दृष्टीला वेध लागतो, आकर्षित होते.
दृष्टी पडत नाही. आणि अशा रीतीने हे दोघे पराक्रमी वीर आहेत. बालसूर्यच असावे काय अशा प्रकारचे त्यांचं घवघवीत असं तेज आहे. कसं टाकिले श्वास आता आता काय करण्यात यास असो गोकुळी नंदास श्रुती झाले देत ते दवा. आणि अशा रीतीने इकडं असणार गोकुळामध्ये असणार हे सर्व वृत्तांत काळाला नंद राजाला अतिशय आनंद निर्माण झालेला आहे. की आकार सहस्रवीर येऊनी गेले राम कृष्णाशी घेऊनी नंद गवळिनी यशोदा रोहिणी धावती वनिया अंक्रदंत. आणि त्या गोकुळामध्ये सर्वांना या ठिकाणी भीती निर्माण झाली. 11,000 हे त्या मथुरेतील सैनिक आले होते, राक्षस आलेली होती. आणि हे आपले या ठिकाणी कृष्ण आणि बळीराम दादा हे दोघं लहान बालक ते कुठे आहेत कुठं आहेत त्याचा ठाव ठिकाणा ते आतापर्यंत आमच्या अध्यात्मिक दृष्टीला पडलेलं नाही. ते सुरक्षित असावं म्हणून त्याचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागले. यशोदा पिठी वक्षास्थळ नंद वाटेशी पडे कळ तव तव अकस्मात तमाल नळीळ गाईना घेऊन आणि अशा रीतीने त्या ठिकाणी नंदराजा अडखळून पडू लागले. यशोदा माता तिलाही दुःख त्या ठिकाणी असह्य झालं आणि ती मोठ्याने आपली छती पिटाळू लागली, छती आपटू लागली, रडू लागली, आक्रोश करू लागली. हे कृष्णा कुठे आहेस, लवकर ये असं म्हटल्यानंतर अचानक असणारे कृष्ण तमालनील असणारा तो कृष्ण अचानक आलेला आहे. पुढे गाईचे येती वार मागे हलधर आणि श्रीधर बहुते गोप करीती गजर नाना वादाचे ते जवळ. आणि अशा रीतीने पुढे गायी येत आहेत, मागा हलधर आणि श्रीधर त्या अशा ठिकाणी ते दोघंही बळीरामदादा कृष्ण धरणीधर हे सगळे आले बाल गोपाल. मग सर्वांना त्या ठिकाणी आनंद निर्माण झाला. ते देव कोणी यशोदानंद हृदयी उचंबळला आनंद ते समयी जो झाला ब्रह्मानंद तो कवन वर्णू कसे. त्या यशोदेला इतका परमानंद प्राप्त झाला, आनंद निर्माण झाला, त्या आनंदाचं वर्णन करता येणार नाही असं ग्रंथकर्ते सांगतात. मंदिराला इंदिरावर नंदे समारंभ केला थोर मिळून याद धरामर दाने अपार निधली. आणि अशा रीतीने घरा आले संत जेन देव सारावे प्रति संत पुजावे. जसा आनंदाचा सोहळा असतो तशा प्रकारे इंद्रदेव या ठिकाणी 33 कोटी देवांचा राजा घराला आल्यावर आनंद होतो तसा आनंद झालेला आहे. उत्तम हरी विजय ग्रंथ हाची जाणी जय शेषिद्री पर्वत व्यंकटेश श्री व्यंकटेश श्री भुवा सहित परब्रह्म वशत थे. आणि उत्तमांद्री पर्वत असणारा हा ग्रंथ आहे, महेंद्रादी पर्वत असणारा आहे. आणि असा उत्तम आणि व्यंकटेश्वर भगवान परमात्मा त्या असणाऱ्या त्या पर्वतावर विराजमान राहावे, त्यांची कृपा व्हावी आणि अशा रीतीचा हा ग्रंथ आहे. श्रावणी आवडी विशेष भावार्थ हाची आश्विन मास सुप्रेम हे विजयादशमीचा भक्त येती दावतुनिया. आणि अशा रीतीने श्रवणाची आवड पाहिजे. म्हणजे ऐकल्यानंतर ह्या कथेतला जो काही भावार्थ आहे, अध्यात्म आहे आणि हा अध्यात्म ऐकल्यानंतर हा जशा प्रकारचा त्या ठिकाणी आश्विन महिना असावा आणि अशा प्रकारचा हा जो आनंद आहे तो विजयदशमीचा जो काही दसऱ्याचा दिवस असावा तसा. विजयादशमी विजया दिवस हरी विजय पाहता सावकास शेषद्रिवाशी तोच रामविलास निजदाशत देत रक्षित शे. आणि अशा रीतीने हा विजयदशमी म्हणजे दश इंद्रियावर विजय मिळवणारा हा ग्रंथ आहे. आणि तोच असणारा जो काही भगवान परमात्मा आहे आणि त्या भगवान परमात्म्याचं जी काही कथाकथन आहे आणि ही कथाकथन असलेली या हरिविजय ग्रंथात आहे. आणि ते आपण श्रवण केल्यानंतर मग त्या ठिकाणी
कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी द्वंद्व या ठिकाणी शिल्लक राहत नाही. ब्रह्मानंद कृपा पूर्ण त्याची निर्मळ निकेतन जे न लगे द्वैतवात उष्ण श्रीधर भंग सेवी तसे. आणि अशा रीतीने या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की ब्रह्मानंदाची कृपा पूर्ण झाल्यानंतर हे अशा प्रकारचं या ठिकाणी त्याची कृपा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर आणि मग त्या ठिकाणी आपल्याला काही कमी पडत नाही अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात. इथे श्री हरी विजय ग्रंथ समत हरिवंश गवत संत श्रोते परिस्वत द्याय गोड हो हा श्री ज्ञानदेव